म्हणजे माझा असा प्रश्न होता की साधारण कधी अंदाज येतो की अरे गाणं पोचलं, चंद्राचंच घेऊया. कितीतरी लोकांना हे माहितच नाहीये की ते मी केलंय. त्या गाण्याला खूप मेहनत केली. मी जे गाणं केलं होतं ते त्या कॅरेक्टरचं गाणं होतं. ती चंद्रमुखी जशी नाचेल तशी ती नाचली आहे. त्याचं रील शूट केलं अमृतानी. त्यांनी जो केला तो ट्रेंड जेवढा पटकन लोकांना कॅच होईल तशी कोरिओग्राफी त्यांनी केली. फक्त साईन सेम ठेवली ऑफकोर्स. आता कुठे जाणार आहे आपण? इकडेच राहायचंय ना. उद्या तुम्हीच माझ्या समोर येणार आहात. मी कसं आणि मागून मला बोललं की भयंकर त्रास होतो. आणि लोकांचा असा गैरसमज पण झाला की ते गाणं आशिषने केलंय. माझी कोरिओग्राफी किती ग्रेट आहे हे दाखवून मी कुठच्या तरी हिरोईनला कमी लेखण्यात काहीच पॉईंट नाही ना आता. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2 यामध्ये रसिको तुमचं पुन्हा एकदा उत्स्फूर्त स्वागत. तुम्हाला एक कल्पना आहे की आपल्या देशामध्ये मराठी हिंदीसह 20पेक्षा जास्त भाषांमध्ये चित्रपट बनतात. तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, गुजराती, भोजपुरी, कोकणी, आसामी म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रादेशिक भाषेमध्ये चित्रपट बनतात. पण आपल्याकडच्या चित्रपटाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय तर गीत, संगीत आणि नृत्य. ते आपल्याशी इतकं आपल्या आयुष्याचा भाग झालेला आहे की लग्नामध्ये तर नृत्य असतं, बारशाला नृत्य असतं, सणांना नृत्य असतं. अरे माणूस जो नाचण्याचा आनंद घेतो म्हणजे गाण्याच्या बाबतीत बरेच जण असं म्हणतात की मी बाथरूम सिंगर आहे. नृत्याच्या बाबतीत असं कोणी म्हणत नाही. जसं पाहिजे तसं नाचायचं, मनसोक्त नाचायचं. आणि ह्यामधला एक महत्त्वाचा जो पैलू आहे या सगळ्या हे जे नृत्य कला, नृत्याचा आनंद, नृत्याची परंपरा, नृत्य शिक्षण ह्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची व्यक्ती आहे. ती म्हणजे नृत्य दिग्दर्शक अथवा नृत्य दिग्दर्शका. आज आमच्या इट्स मज्जाच्या ठाकूर विचारणार सीझन 2मध्ये जी पाहुणी आहे ती आता ख्यातनामच मी म्हणेन, कारण तिने चित्रपट, रंगभूमी म्हणजे स्टेज, मालिका, इव्हेंट्स वेगवेगळ्या माध्यमांसाठी नृत्य दिग्दर्शन करत 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 वाटचाल केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, ती स्वतः आवडीने नृत्य शिकली. माझ्या माहितीप्रमाणे तिने चांगलं वकिलीचं शिक्षण पण घेतलेलं आहे. ती स्वतः बघा कसं असतं की एक असं म्हटलं जातं की आपण जी कला शिकलो ती कला आपण इतरांना दिली पाहिजे. त्याच्यामधला जो आनंद असतो ना तो आनंद वेगळा असतो. तर असा आनंद असलेली अशी एक व्यक्ती, अशी एक नृत्य दिग्दर्शिका दीपाली विचारे. नमस्कार. इतकं सुंदर तुम्ही माझ्या कारकिर्दीचं वर्णन केलंय आणि अशा गोष्टी पण तुम्ही पटकन बोलून गेलात ज्या मला असं वाटलं होतं की तुम्हाला माहीत नसतील, पण खरंच तुम्हाला खूप माहिती आहे. म्हणजे खूप छान वाटलं. पण धन्यवाद, खास आभार की मला आज तुम्ही बोलवलेत आणि इतक्या छान पद्धतीने सुरुवात झाली आहे याची. तर दीपाली, काय माहिती आहे, आज आपल्याला ज्या गप्पा करायच्या आहेत, तुझे अनुभव चांगले वाईट. आता कसं आहे की आपण अशा क्षेत्रामध्ये वावरतो की वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या स्वभावाचे, वेगवेगळ्या क्षमतेचे माणसं भेटतात. म्हणजे आता आपण कलाकार भेटतात म्हणून, कारण आता तुझा संबंध दिग्दर्शकाशी येतो, अगदी कलाकारांशी येतो, कॅमेरामनशी येतो, आर्ट डायरेक्टरशी पण येतो. म्हणजे नृत्य म्हणजे तू नुसतं सेटवर गेली आणि अरे असं नाच असं होत नसतं. तर असे काही तू अनुभव? हो, खूप. आता खूप वर्ष काम करते मी. खूप मला वाईट अनुभव मला वाटतं की तसे नाही आहेत देवाच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने तसं काही नाही आहे. पण चांगले अनुभव खूप आहेत आणि त्यामुळेच कदाचित मला ती नवीन ऊर्जा मिळाली आहे की मी इतकी वर्ष काम करत राहीन. अगदी म्हणजे जो प्रसंग मला, माझी कुठलीच मुलाखत तो प्रसंग सांगितल्याशिवाय होऊच शकत नाही पूर्ण. आणि तो अतिशय माझ्या जवळचा प्रसंग आहे. मी माझी पहिली फिल्म एक होती वादी, भाईची, अजय फणसेकरची, आणि त्याच्यात एक गाणं करत होते मी. त्याच्यात सगळे आर्टिस्ट होते आणि म्हणजे शिवाजी काका होते, शीतल होती, सगळे
खूपच लोक, स्मिता मावशी पण होती, खूप लोक होती त्याच्यात. आणि असं दुपारी आम्ही DK स्टुडिओला पुण्यात शूट करतो. दादा गोडकेंच्या स्टुडिओमध्ये. स्टुडिओला, आणि असं पठारावरती गाणं शूट होत होतं. आणि ती माझी पहिली फिल्म. तेव्हा मी 7 महिन्याची प्रेग्नंट होते. हो, अच्छा. आणि हे खडकवासला आला का? हो, वरती. म्हणजे आणि आधी आम्हाला माहितच नव्हतं, मी कधीच तिथे गेले नव्हते ना, तर मला माहित नव्हतं जातानाच एवढा सफर असणार आहे माझी. पण पोचेपर्यंतच मला लक्षात आलं की थोडंसं डिफिकल्ट आहे. पण आम्ही काम सुरू केलं. आणि काय झालं, तिथे ना अशी झाडाची खोडं छोटी छोटी होती, जे छाटलेली झाडं होती, तर ते असं पटकन दिसत नव्हतं. आणि मी तेव्हा, आता आपण जरा स्टायलिश झालो आणि आता शूज घालतो वगैरे, तेव्हा मी स्टार्टेड असं काही एवढं डोक्यात नाही आलं माझ्या की आपण शूज घातले पाहिजे वगैरे. तर चप्पल किंवा तत्सम काहीतरी पायात होतं माझ्या, आणि मी शॉर्ट सांगितला आणि मी एक स्टेप अशी मागे आले. तर मला रिअलाईज नाही झालं की माझ्या पायाखाली ते खोड आहे, आणि माझा पाय त्याच्यावरती घासला, चप्पल अडकली आणि मी पडायला चालले होते. तर एक लाईट दादा तिथे होता, तो आला, त्यांनी धरलं मला. मग आम्ही खाली बसलो. तर माझ्या दुपारची वेळ होती, माझ्या पायातनं खूप रक्त यायला लागलं. आणि शिवाजी काका तिथे शॉटला उभे होते. काका आले आणि ते माझ्या पायाशी खाली बसले. त्यांनी त्यांच्या बॉयला सांगितलं, त्यांचा पर्सनल नॅपकिन त्यांनी घेतला आणि त्यांनी माझ्या पायावर असा धरून ठेवला. आणि मला रडायलाच लागलं. मग ते दुखणं विसरून मला असं झालं की एवढा मोठा आर्टिस्ट असा आपल्या पायाला धरून, मला त्याचंच असं इतकं, मला म्हणलं काका नको. ते म्हणाले, वेडी आहेस का, एक तर तुला डोकं नाही, असं करतात का, एवढं तुला जपायला पाहिजे. आणि मला एवढं रडू आलं. आणि मी समजते, आत्ता जर कोणी असं केलं ना माझ्यासाठी, तर मी समजेन की चलो आता दीपाली विचारेला 4 लोक ओळखत आहेत. सो ऑफकोर्स इतक्या मोठ्या आर्टिस्टकडनं मी तेही कधीच आयुष्यात अपेक्षा नाही करणार आपण. पण तेव्हा जेव्हा माझी पहिली फिल्म आहे, आमचा सुशांत होता, आणि सुशांतमुळेच मला ती फिल्म मिळाली होती. तुझा चुलत भाऊ ना? येस, सुशांत शेलार. आणि सुशांतमुळे खरं तर मला ती फिल्म मिळाली. आणि सुशांत पण होता, आणि तो पण एकदम असा घाबरा झाला की काय वगैरे. आणि म्हणजे ना मला असं झालं की नको, ते म्हणला नाही बस पाणी पी, हे ते. आणि मग सगळे लोक आले. पण मला ना त्याचंच असं रडू यायला लागलं की एवढा मोठा आर्टिस्ट आपल्यासाठी बसला, आणि त्यांनी मला, म्हणजे हे ना असं, म्हणजे तेव्हा मला जे वाटतंय ते मला असं शब्दात खूप मांडता येणार नाही, पण मला खूप भरून आलं तेव्हा. आणि खूप एकदम कसंच झालं. त्यानंतरची माझी दुसरी फिल्म देवकी, ज्याच्यात डॉक्टर गिरीश होते, गिरीश दादा होते, आणि स्मिता जेकर, अलका आठले वगैरे. हो, येस, अलकाताई. आणि तर तेव्हा मी 8 महिन्याची प्रेग्नंट होते. आणि असंच खूप मोठं दहीहंडीचं गाणं होतं. मिलिंद उके त्याचा डिरेक्टर होता. आणि मी खूप रिहर्सल्स केल्या, खूप म्हणजे एकदम सॉलिड तयारी, आणि खूप मस्त गाणं होतं ते. तर त्या गाण्यात इतकी मेहनत केली सगळ्यांनी, खूप पळापळ हे ते, आणि मी खूप पळापळ वगैरे करायचे. ते झाल्यावर मला धरलं गिरीश दादानी, आता जर मला तू पुढचे 6 महिने कुठे दिसलीस ना, मी तुला ओरडेन. मी म्हटलं हो, नाही. तर ते म्हणाले, आता बास झालं, आता बाळ यायला झालंय. म्हणजे खूप मजेशीर, म्हणजे आपण म्हणतो ना की मराठी इंडस्ट्री हे कुटुंब आहे. तर मला असं वाटतं की माझ्या स्वतःच्या कुटुंबाच्या पॅरलल मी या कुटुंबाकडे बघते. आणि इतकी गोड माणसं मला सतत माझ्या करिअरमध्ये, माझ्या आयुष्यात जमवली आहेत मी. आणि इतकी सुंदर आहे हे खरं. म्हणजे लोक कसं त्याला डिझाईन करतात प्रत्येक जण, काही लोक खूप नावं पण ठेवतात खरं तर आम्हाला. पण मला असं वाटतं जोपर्यंत तुम्ही इथे येऊन ह्याचा अनुभव घेत नाही, तुम्ही बाहेरून हे वेगळं दिसणार आहे. आणि असं प्रत्येक माणसाबद्दल पण आहे. म्हणजे खूप सारे आर्टिस्ट असे आहेत की लोकांना वाटतं अरे यार असं असेल तसं असेल, पण तुम्ही जोपर्यंत त्या माणसाबरोबर काम नाही करत ना, तुम्हाला तो किती चांगला आहे किंवा तो किती नॉलेजेबल आहे हे तुम्हाला कळणारच नाही. सो मला ना खूप छान माणसं माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत, इतकी सुंदर लोक मिळाली. जसं मी म्हणेन की आता माझं काम जेव्हा मी फिल्मसाठी कोरिओग्राफ करते, तेव्हा दिग्दर्शक आणि DOP हे 2 मेन लोक आहेत ज्यांच्याशी माझं ट्युनिंग असलंच पाहिजे. आणि मी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा मी कोणाला असिस्ट नव्हतं केलं. ही पहिलीच फिल्म
जी मला भाईची मिळाली सुशांतमुळे. त्याच्या आधी मी एक अल्बम केला होता, व्हिडिओ अल्बम, ढगाला लागली कळ रिमिक्स, माझा पहिला व्हिडिओ, जो चांगलाच गाजला. हो, ज्याच्यामुळे खरं तर माझे सगळे दरवाजे उघडले. पण तेव्हा मीडिया इतकं स्ट्रॉंग नव्हतं, त्यामुळे अजूनही त्या सोशल मीडियाच नव्हता ना. आणि त्यामुळे ना हजारो, मला असं वाटतं कितीतरी लोकांना हे माहीतच नाहीये की ते मी केलंय. कारण माझ्याकडे बघून असं वाटू नाही शकत ना की मी असं कुठलं तरी गाणं करू शकते. पण ती माझी सुरुवात आहे आणि त्यामुळेच खरं तर मला पहिली फिल्म मिळाली. म्हणजे सुशांतनी सांगितलं की तिने असं केलंय आणि तू बघ एकदा, ट्राय कर. पण तेव्हा मी कोणाबरोबर काम नव्हतं ना केलं. तर भाईने म्हटलं की मग भाईने मला लेन्सेस शिकवले. भाई म्हणजे अजय भाई. त्यांनी पेपरवर असं अख्खं ड्रॉ करून दिलं की ही लेन्स अशी दिसते, ही लेन्स अशी दिसते. बिकॉज तेव्हा मी खूप वर्ष माझ्या आयुष्याची फक्त फिल्मवर काम केलं. शर्यत ही माझी पहिली डिजिटल फिल्म आहे. त्यामुळे इतकी वर्ष मला फक्त फिल्मच माहिती आहे. म्हणजे मी ओल्ड स्कूल असेन कदाचित. त्यामुळे तेच आपलं आणि ते मला भयंकर आवडायचं. तर ते त्याने मला एक्सप्लेन केलं की ह्या लेन्सला कसं दिसणार. मी त्याला म्हटलं हे बघ, ते मला ते नाही माहिती. मला माहिती आहे की मी बसवलेला डान्स, ही स्टेप छोटी चांगली दिसेल का ही स्टेप मोठी चांगली दिसेल. इतक्या ढोबळ शब्दात मी त्याला सांगितलं होतं की मोठी, मी जेव्हा असं करीन तेव्हा ते मोठं दिसलं पाहिजे, मी जेव्हा असं करीन तेव्हा ते छोटं दिसलं पाहिजे. सो एवढं मला माहिती आहे की हे असं दाखवायचं. मला मग असंच आहे, सोपं आहे, मग तसंच करायचं आहे, मग तुला अर्ध काम येत आहे. आणि मग तेव्हा बी लक्ष्मण कॅमेराला होते आणि आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की सगळे ग्रेट 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 लोक DOPs मला मिळाले माझ्या आत्तापर्यंतच्या करिअरला. आणि त्याच्यामुळे कदाचित मला काहीतरी नवं शिकता आलं किंवा मी समृद्ध त्यांच्यामुळे झाले. चांगले डिरेक्टर्स आणि चांगले DOPs. तर DOP बरोबर रॅपो नसेल तर तुमचं खूप कठीण आहे काम करणं. म्हणजे ते जरा गडबड होते मग. कारण तेच तुझी फ्रेम दाखवणार आहेत पडद्यावर. म्हणजे मी काही म्हणू, मला असं हवंय तसं हवंय, त्यांनी दाखवलंच नाही तर कसं दिसेल, नाही का. पण DOP आणि डिरेक्टर खूप महत्त्वाचे आहेत माझ्याकडे आत्तापर्यंत मी काम केलं तेव्हा. आणि खूप नशिबान आहे मी की मराठीतल्या एक आय थिंक रवी बरोबर मी काम नाही केलंय, पण बाकी ऑलमोस्ट रवी बरोबर काम करण्याचा योग नाही आला मला. आणि महेश दादांबरोबर मी काम नाही केलंय, त्यांच्या प्रोडक्शनला, कोठारेंना, पण योग नाही आला म्हणजे तेव्हा मी अवेलेबल नव्हते. तर पण बाकी पण त्यांनी मी त्यांच्याबरोबर काम केलंय दादांच्या फिल्ममध्ये, सचिनदांच्या फिल्ममध्ये ते होते आयडियाची कल्पनामध्ये. तेव्हा तर सगळे बाप लोक होते. आणि दिदी होती, निर्मिती होती, आणि वहिनी एका गाण्यात कॅमिओ केला होता वहिनी, सुप्रिया वहिनीने. सो म्हणजे त्याच्यामुळे खूप सगळ्या, म्हणजे महेशदादांबरोबर तर मांजरेकरांबरोबर मी त्यांच्याबरोबर फिल्म आत्ता हल्ली केली, पण त्यांचं मी नाटक केलं होतं, ऑल द बेस्ट म्युझिकल. म्हणजे ते माझं खरं तर पहिलं काम. आणि जसं लोकांना असं वाटतं ना की महेशदादा असे स्ट्रिक्ट दिसतात ना खरं, पण ही सच अ स्वीट हार्ट, इतका गोड माणूस आहे तो. म्हणजे एकतर अजिबातच इंटरफिअर करत नाही. तुमचं तुम्हाला काय जे तू करतेस ते असं शांतपणे बघतात, काहीही बोलत नाहीत. त्यांना खटकलं म्हणजे मला असं वाटतं की आय डोंट नो काय खटकलं नसेल, कदाचित खटकलं असतं तर बोलले असते. पण इतकं शांतपणे आणि इतकं स्मूथ काम करायला मिळालं ना. आणि अजिबात प्रेशर नाही त्यांचं. म्हणजे ते गपचूप असे त्यांचे बसलेले आहेत, किंवा अच्छा मला काही आहेच कॅरेक्टरबद्दल काही विचारायचं आहे तर मी त्यांना विचारलं तर ते एकदम मस्त एक्सप्लेन करतात. आणि त्यांच्याबरोबर काम करणं ना हा खूप एक्स्ट्रॉर्डिनरी एक्सपिरियन्स आहे. आणि दुसरे म्हणजे आमचे दादा, दुसरे नाही ते खरे पहिले, कारण त्यांच्याबरोबर मी खूप काम केलंय दादांबरोबर. म्हणजे पहिलं काम मला आठवत नाही आहे, मला वाटतं एकापेक्षा एक साठी मी काम केलं होतं. म्हणजे तू ते एकापेक्षा म्हणजे ते आपले हे येत होतो, रियालिटी शो होता, डान्स शो होता, तेव्हा तू पहिलं केलं. त्याचे आधीचे मला वाटतं 2-3 सीझन्सला एकदा जेव्हा ते सुरू होणार होतं ना, तेव्हा त्यांनी मला विचारलं होतं की तुला मेंटॉर व्हायचं आहे का, किंवा तुला कोरिओग्राफर व्हायचं आहे का ह्याच्यात. तर मी जरा ना अशी, मला खूप असं कॉम्पिटिशन वगैरे मला झेपत नाही, मला खूप प्रेशर येतं त्याचं. म्हणजे मी आणि फुलबा खूप वेगळे. फुलबा आमची एकदम अशी खूप, कारण तिला छत्रपती अवॉर्ड पण आहे, ती सॉलिड आहे ती. तर तिला ना खूप असं स्पिरिट आहे तिच्यात. तर मला तसं झेपत नाही. म्हणजे मी खूप अशी आपली, आणि मी म्हटलं की नाही दादा मला झेपणार नाही, तर मी नाही करू शकत रियालिटी वगैरे. आणि मी खूप काम करत पण होते तेव्हा, खूप बिझी होते. पण जरी असतं तरी मी करू शकले असते, पण मी नाही म्हणलं, मला नाही झेपणार. आणि त्यांनी खूप आदराने माझा निर्णय ऐकला.
पण मग फिनाले होता तेव्हा विचारलं, बरं फिल्म नाही का, हे नाही करत आहे, फिनाले तरी करणार आहेस की नाही? म्हणलं हो फिनाले करणार आहे. आणि मग सगळे फिनाले पहिले 2-3 मी कोरिओग्राफ केले. आणि मग नंतर एक जो आला तो सेलिब्रिटीचा, हा ज्याच्यात कोरिओग्राफर्सला खूप वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केलं गेलं, मेंटॉर्स म्हणून प्रेझेंट केलं गेलं आणि खूप वेगळ्या प्लॅटफॉर्मवर, म्हणजे खूपच सुंदर त्यांनी आम्हाला प्रेझेंट केलं, खूप सुंदर संधी मिळाली. मग तेव्हा पुन्हा त्यांनी विचारलं, बघ आता कदाचित शेवटचा असेल, तुला बघ करायचं आहे का, आणि आता वेगळं असणार आहे. तर मग मला पर्याय नव्हता. आणि माझा अजून एक मित्र तेव्हा त्या चॅनलमध्ये होता, तर त्यांनी म्हटलं की हे बघ, तू कोरिओग्राफर आहेस ना, तुला तुझंच काम सांग, मी तुला सांगतोय का रिक्षा चालव, तर मग तुला हे करायला काय प्रॉब्लेम आहे? म्हटलं ही काहीच उदाहरणं आहेत म्हणजे. आणि मग मी ते केलं, पण मला खूप शिकायला मिळालं एकापेक्षा एकच्या. म्हणजे सचिन पिळगावकरांकडनं तू हे शिकली का सगळं असं? दादांकडे काय नाही आहे शिकण्यासारखं, त्यांच्याकडे ही इज एन्सायक्लोपीडिया ऑफ फिल्म. म्हणजे तुम्ही सगळंच शिकू शकता त्यांच्याकडनं. पण मी जेव्हा जेव्हा दादांबरोबर काम केलंय ना, तर तेव्हा असं कधीच झालं नाहीये. आता मी त्यांच्यावर खूप वर्ष, म्हणजे स्टेट अवॉर्ड्स खूप पूर्वी केले होते, तेव्हा दादांनी परफॉर्म केलं होतं माझ्या कोरिओग्राफी अंडर, खूप वर्षापूर्वी, म्हणजे 20-25 वर्षापूर्वी. तर तेव्हा मी नवीन होते, तेव्हा पण त्यांनी मला कधीच असं सांगितलं नाही की ही स्टेप अशी नको, ही स्टेप अशी, असं कधीच सांगितलं नाही मला, कधीच आत्तापर्यंत. म्हणजे हा माझा अनुभव. कारण ते सचिन पिळगावकर असे व्यक्तिमत्व आहे ना की त्याला खरं तर त्याच्यामध्ये पण एक नृत्य दिग्दर्शक आहेच, त्यांनी केली आहेत ना फिल्म्स, बरोबर की नाही? म्हणजे ज्याला, म्हणजे जो मी गीत संगीत नृत्याचा मुद्दा म्हणतो, तो सचिन पिळगावकरच्या सिनेमामध्ये आपला प्रकर्षाने अगदी दिसतो. अगदी अगदी. आणि त्यांच्या फिल्मला कसं आहे की युजली असं असतं ना, बजेट नाही, एक दिवसात करायला, तसं नाही, तुला किती वेळ लागणार आहे, तुला किती वेळ पाहिजे, असं कोणतरी विचारतं की अरे बापरे, म्हणजे 2 दिवस पास होतील तुला का 3 दिवस पाहिजे? म्हणजे आपल्याला बापरे, आत्ताच्या काळात एवढं म्हणजे खूपच आहे. म्हणजे मी जेव्हा आम्ही सातपुते केलं तेव्हा पण 2-2, 3-3 दिवस एक गाणं, आणि त्याच्यात पण अशोक मामा होते आणि सगळी छान मस्त टीम होती. पण दादांकडे एक आहे की ते तुम्हाला अजिबात काम करताना त्रास देत नाहीत, कधीच तुम्हाला क्रॉस नाही करत किंवा काय. सगळं जे आहे ते रिहर्सलला होतं. ऑफकोर्स प्रत्येक दिग्दर्शकाबरोबर मी आधी रिहर्सल, किंवा एकतर पहिलं तर मी ऐकून घेते की त्यांना काय हवंय, माझ्याकडून काय अपेक्षित आहे या गाण्यासाठी. सो त्या मीटिंग्स होतात, मग रिहर्सल्स होतात, असिस्टंट बरोबर रिहर्सल्स होतात, मग त्यांना आपण दाखवतो की असं असं करणार आहे, मग त्यांचा ओके असतो, किंवा त्यांना तिथे काही जर गडबड वाटत असेल तर ते आम्ही तिथे बदलतो. पण सेटवर गेल्यावर असं नकोय मला, तसं नकोय, असं आत्तापर्यंत देवाच्या कृपेने झालं नाही. म्हणजे पण देवाच्या कृपेने झालं नाही, पण जेव्हा होतं तेव्हा तुझा पारा बापरे, मी थोडी चिडकी आहे ना, म्हणजे एका पॉइंट पर्यंत ऐकू शकते मी, कारण मला असं वाटतं की शेवटी ते दिग्दर्शकाचं मूल आहे, त्याला जसं हवं. मी दिग्दर्शक ठीक आहे, चल. ज्याला असंही होतं ना कधी कधी की आता बघा, आता जेव्हा तुम्ही ह्या क्षेत्रात येता, ह्या मनोरंजन क्षेत्रात आपण म्हणूया, कारण आपण आता नुसतं सिनेमा नाही राहिलाय, तुम्ही येताना एक अभिनयाच्या शिक्षणामध्ये नृत्याचा पण एक भाग असतो, तुम्हाला बेसिक आलं पाहिजे. पण तुला असाही अनुभव आला असेल की तू असे खूप आहेत, पण खूप गोड गोड मुली आणि परफॉर्मर्स पण आहेत आपल्याकडे, अतिशय गोड. मी नावं घेणार नाही मुद्दाम, कारण नंतर ते मला मेसेज करतात की तिचं नाव घेतलं बरं असं काय वगैरे, म्हणून मी घेत नाहीये. पण मला सगळ्याच आवडतात, माझ्या सगळ्या लाडक्या आहेत, आणि मी खूप म्हणजे आपण म्हणतो काय, स्टार ॲक्ट्रेसेस जेवढ्या आहेत त्या सगळ्यांबरोबर मी काम केलं, आणि त्या व्हेरी स्वीट, खूपच गोड आहेत सगळ्या. म्हणजे असं कधी काही झालं नाहीये की तिथे तिने मला कोणी असं, बहुतेक आधी मला काही बोलतच नाहीत बहुतेक कोण, की नको बाबा हिची कटकट नको, म्हणून कदाचित असेल. आणि दुसरी गोष्ट, सगळ्या मुली कोणीही नाव घ्या, त्या रिहर्सल शिवाय मी कामच नाही करू शकत. त्या सगळ्या रिहर्सलला आलेल्या असतात, आणि युजली गाणं हे डायरेक्ट ॲक्ट्रेसवर कोरिओग्राफच होत नाही ना, माझ्या माणसांवर होतं. आणि मला प्रत्येक ॲक्ट्रेसची कपॅसिटी माहिती आहे की ती किती कुठपर्यंत चांगलं काम करू शकते, आणि कधी कधी आपल्याला माहीत नसतं ना की आपण किती ग्रेट आहोत किंवा मी किती सॉलिड करू शकेन. हे मला त्या मुलीकडे बघून माहिती असतं की अच्छा ही हे सॉलिडच करू शकते, किंवा ही इथपर्यंत ही स्टेप ही करूच शकते. पण जेव्हा पहिल्यांदा बघितलं जातं तेव्हा त्यांना असं वाटतं बापरे हे नाही मला जमणार वगैरे, हे कसं ताईनी केलं, अरे मला कसं येणार असं. पण त्या माझ्याबरोबर कामच नाही करत ना, आधी त्या असिस्टंट बरोबर रिहर्सल करतात. सगळ्या मुलींचं असं म्हणणं आहे की तू आधी पहिल्या दिवशी रिहर्सललाच येऊ नकोस, आधी आम्ही करतो, मग तू ये आणि काय ते गोंधळ घाल, पण आधी आम्हाला शिकू दे.
आणि त्यामुळे आणि आय ट्रीट देम ॲज माय डॉट. माझ्या मुली आहेत त्या सगळ्या. मी कधीच असं 19-20 करत नाही खरं. तो नकळतपणे झालं असेल आणि कोणाला राग आला असेल तर मला माहीत नाही, अजून मला कळलं नाही आहे. पण झाला असेल तर माणूस म्हणून त्यांनी मला माफ केलं असेल कदाचित. पण असं होत नाही युज्युअली. आणि त्यामुळे त्या सगळ्या रिहर्सललाच कम्फर्टेबल होतात आधी. आपण आधी तेच बघतो की, आणि म्हणजे माझी कोरिओग्राफी किती ग्रेट आहे हे दाखवून मी कुठेतरी हिरोईनला कमी लेखण्यात काहीच पॉईंट नाही ना आता. म्हणजे ते काच करू मी, कारण ते करायला मी आलेच नाही आहे. त्याच्यासाठी मग मी स्वतः परफॉर्म करीन ना, की मला खरंय, किती बरं हां. येतं करायला परफॉर्म. पण एखादी डिफिकल्ट मुलगी हां. नाही, बिचाऱ्या आहेत त्या, किंवा मीच डिफिकल्ट आहे त्यांना म्हणून असेल. हीच डिफिकल्ट आहे, या माझ्यासमोर कायच डिफिकल्ट असणार कोण? मीच इतकी डिफिकल्ट आहे ना. त्यांचं असं थांब थांब थांब, आधी आमचं होऊ देत, मग तू काय ते, हां, किंवा आधी तू येऊच नकोस, हां. आधी आम्हाला याच्यावर मास्टरी मिळवू दे, मग तू ये. यू नेम इट. कुठलीही मराठीतली मुलगी म्हणते मी, कारण त्या हो, मला हो, आय हो. ट्रीट देम ॲज डॉटर्स ना, हां. जसं मी म्हटलं. हां. तर ती कुठलीनीच असं कधी मला कधीच देवाच्या कृपेने असा हे दिला नाही की ही स्टेप नको, ते स्टेप नको, असं कधीच होत नाही. म्हणजे अगदीच असं असेल एखादी खूपच कठीण असते, पण ते असेल ना, नाही येते रे यार, दीदीला सांग ना चेंज करायला. तर ते सांगतात की अच्छा तू आधी जेवढं झेपतंय तेवढं कर, मग दीदी आपोआप करणारच आहे चेंज. तुला नाही जमत आहे, कारण ते तर मी करतेच ना. एखादी नाहीच येते, तर मग आपण थोडं तिच्या अंगाने घेतोच, कारण शेवटी ती दिसणार आहे आणि ती कम्फर्टेबल दिसली तरच त्या कामाची मजा आहे ना. सो असं होतं. गमतीचा भाग असा की एकदा एक खूप छान अभिनेत्री आपली, तिची बहुतेक पहिली दुसरीच फिल्म असेल, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि गुड डान्सर, गुड मॉडेल, खूप छान परफॉर्मर आहे ती अदरवाईज. पण तोपर्यंत तिने फिल्म नव्हती केली. तर फिल्मचं टेक्निकच वेगळं आहे ना. हं. म्हणजे तुम्हाला नुसतं एवढंच करायचं आहे. तर एवढंच लाईक हे 10 वेळा एवढंच करायचं आहे ना पण. मग तर ते ना ती खूप छान नाचायची, खूप छान. पण हे असं बांधलं ना तिला, की खूप गडबड व्हायची तिची. की तिला असं, नाही पण माझा वर जातोय ताई, मी काय करू? इतकं होतच नाहीये. हे असं कसं करणार? कारण आपण वायडरला थोडं वेगळ्या करतो मुव्हमेंट्स, आणि जेव्हा लेन्स चेंज होते तेव्हा आपण थोडंसं 19-20 करतो, किंवा अगदी छोटं की इथनं इथेच बघायचं. तर तिला असं असं नाही होते. मग ती म्हणाली, ताई स्टेजवर नाचणं इतकं सोपं आहे, मी तुला सांगते. हे खूप कठीण आहे बोलते. मला वाटायचं मी हो. सॉलिड परफॉर्मर आहे आणि मी अशी करू शकते, पण हे खूप डिफिकल्ट माध्यम आहे. आणि खरी गोष्ट आहे. म्हणजे मी म्हणणाऱ्या लोकांना त्रास होऊ शकतो परफॉर्म करताना, कारण इतकं वेगळं माध्यम आहे आणि इतक्या रिस्ट्रिक्शन्स आहेत तेव्हा. आणि काय आहे, तुम्ही एकदा जे कराल ते तुम्हाला आयुष्यभर बघायचं आहे ना. म्हणजे किती डिफिकल्ट आहे सांगा. एक जे घाण केलं असेल आपण, ते आपण मरेपर्यंत ते तसंच तसंच बघणार दिसणार. आहोत. देवा, किती डिफिकल्ट आहे. ती म्हणते स्टेज किती बरं आहे, एकदा केलं झालं. तो जमाना तसा होता जेव्हा इव्हेंट्स असे रेकॉर्ड नाही व्हायचे, हो. आणि ते आता असे 100 वेळा दिसायचे नाही. करेक्ट. तेव्हा होतं. आता तर तेही कठीण झालं लोकांना. पण तुझी चीड कंट्रोल करण्याची पद्धत काय आहे? असिस्टंटवर ओरडते. अच्छा. जेव्हा असं होतं, तेजू, रुपा ऐक ना, काय सांगते मी, रुपा ऐक काय म्हणते, अच्छा एक चलबंटी साईड लाव, असं केलं की त्यांना कळायला लागतं. मी लेखी बोले सुना सुने लागे. लागे. पण असं फारच कमी वेळा होतं. हे जनरली आर्टिस्टवर पण होत नाही. हां. खूप साऱ्या गोष्टी असतात, हां. प्रोडक्शनचे एवढे झमेले असतात, त्याच्यामुळे खूप वेळा चिडायला होतं मला. हां. एक तर वेळ. मी आले क्लासिकल फील्डमधून. हो. माझं शास्त्रशुद्ध शिक्षण झालेलं आहे आणि खूप शिस्तबद्ध वाढली आहे मी. हां. माझ्या गुरु श्रीमती आशा जोगळेकरांच्या, किंवा माझे पुरव सर, किंवा माझे कदम सर, असं ज्यांनी मला वाढवलंय, किंवा आमचा चेतन दातार, तर त्यांना खूप शिस्तीत आली आहे मी. आणि शॉर्टकट्स आम्हाला शिकवलेच नाहीत कोणी. कलेच्या क्षेत्रात शॉर्टकट नसतातच. म्हणजे आता लोकांना वाटतात असतात, पण वाटत असेल पण नसतात. त्यामुळे फक्तच मेहनत करायची एवढंच माहिती आहे. त्यामुळे ना ते असं खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे त्यामुळे असं वेळेवर नाही आहेत लोक. आणि मग आता छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण बसून राहतो. म्हणजे अरे ते ट्रायल जर झाली नाही कॉस्ट्युमची, त्याच्यामुळे आता तिला ते होतच नाहीये. आता तिला जर ते कम्फर्टेबल नसेल तर ती मुलगी कशी येणार सेटवर? ती दिसणार आहे राईट हिरोईन. मग आपण तो ब्लाऊज किंवा ते काय जे फिटिंग व्हायचं असेल त्याच्यासाठी आपण 2 तास बसतो. आणि ते सगळे लोक बसले, अख्खं युनिट बसलंय. का तर कॉस्ट्युम नीट नाही झाला. मी कॉस्ट्युम डिपार्टमेंटला बोलत नाहीये, पण अशा गोष्टी प्रत्येक डिपार्टमेंटमधनं काही ना काहीतरी चुका होतात. कधीतरी आर्टचं रे हे आलंच नाही.
अरे काल हे इथे होतं आज नाहीच आहे. म्हणजे अशा खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या खरं तर आपण कंट्रोल करू शकतो पण त्या होत नाहीत आणि मग तेव्हा खूप चिडायला होतं. आर्टिस्टवर फार म्हणजे मला आठवत पण नाही मी कुठल्या आर्टिस्टला ओरडून बोलले असेल किंवा त्यांच्यासाठी मी असिस्टंटला ओरडलं असेल. असं खूपच रेअर आहे. कारण मी खूप मजा करते टाइमपास. काम नसेल तेव्हा खूप टाइमपास करते. जेव्हा रोल गाणं लागलं की मी एकदम बदलून जायला होतं की नाही आपल्याला. आणि कसं आहे त्या दिवसाची तुमच्यावर जबाबदारी आहे ना. ते जे काय गाणं आहे तो दिवस तुम्हाला दिलाय. तुम्ही त्या दिवसात जर गाणं पूर्ण नाही केलं तर ती तुमची जबाबदारी झाली ना. बरोबर आहे. मग जर ही अख्खी जबाबदारी जे काय पैसे आहेत ते माझ्यावर लागले असतील त्या दिवसाचे तर मी कुठे तिथे दादा बाबा करत सगळ्यांना हे करत बसू. माझे काही घरी नाही आले पूजेला ना की बसा आणि मान वगैरे ठेवू. मला कुठे तो वेळ आहे. कारण एवढे जर मी नाही केलं तर ते सगळं मला गिल्ट येईल ना त्याची की मी हे कंप्लीट नाही करू शकले. आणि मग कुठल्याही इंडस्ट्रीत म्हणजे मराठीच नाही मी म्हणतो. समजा गाणं प्लॅन केलं 1 दिवसाचं आणि ते झालं नाही आणि जर दुसरा दिवस आला तर त्या दुसऱ्या दिवसाचा खर्च प्रोड्युसरला किती डिफिकल्ट आहे ना. म्हणजे मला त्याचा आधीच गिल्ट यायला लागतं. अरे बापरे उशीर झाला आता कसं पूर्ण होणार. तर कितीतरी वेळा आम्ही असं केलं की आम्ही सकाळी शूट सुरू केलंय आम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे संपवलंय. हो. कारण की वेळच नाहीये. म्हणजे डान्सरला आता थोडी शिफ्ट वाढवून देऊ पण परत दुसऱ्या दिवशी आले तर सगळं अख्खं नवीन लागणार ना सगळी बिलं. सो अशी खूप वेळा असं काम झालंय की चल मग सगळेच मग मुलं तर माझी डान्सर्स त्यांच्यामुळे मी आहे खरं तर. डान्सर्स तर बिचारे सगळे आपल्याला सांभाळूनच घेत असतात कोरिओग्राफर्सला. त्यामुळे खूप वेळा असं होतं की खेचलं जातं काम. प्रयत्न तर असं असतो की ते चांगलंच होईल. पण मग ते सगळं प्रोडक्शनची कॉस्ट वगैरे सगळं असं डोक्यावर येतं आपल्या की अरे बापरे आपल्या अंगावर नको यायला आहे की आपल्यामुळे भले मग चूक कोणाची तरी आहे. पण मी तसं नाही ना सांगू शकत की ह्याच्यामुळे ह्यानी नीट नाही लावलं सेट किंवा ह्यानी नीट नाही वेळेवर दिलं ह्यानी हे नाही केलं असं नाही सांगू शकणार ना मी कोरिओग्राफर आहे माझी जबाबदारी झाली ती. सो खूप प्रेशर असतं. मी नेहमी म्हणते ॲक्टर्सला की तुमचं बरं आहे बा यायचं जे आहे तेवढं करायचं निघायचं काही आपल्याला वेगळी जबाबदारी नाही. सो त्या ह्यांनी बघायला गेलं तर खूप रिस्पॉन्सिबिलिटीचं काम आहे असं वाटतं. अगदी बरोबर आहे. पण मला एक सांग जी स्पर्धा आहे ती मी मानतच नाही बाबा स्पर्धा बिर्धा. मी नाहीच आहे स्पर्धेत. मी माझी कोणाशीही स्पर्धा नाही. मी माझी मला जेवढी कामं माझ्या दारापर्यंत येतात मी तेवढीच केली आहेत आत्तापर्यंत. म्हणजे खूप देवाची कृपा आहे माझ्यावर. मी सतत म्हणते की कदाचित माझ्या लायकीपेक्षा जास्त मिळालंय मला माझ्या आयुष्यात. अरे नाही असं नाही तू आहे ना गुणवत्ता एवढी मेहनत घेतली आहे. पण अशी खूप लोक आहेत जे माझ्यापेक्षा खूप टॅलेंटेड आहेत पण त्यांना माझ्या एवढं काम नाही मिळालंय. सो मला असं वाटतं की मी नशीब आईबाबांचे गुरूंचे आशीर्वाद खूप स्ट्रॉंग आहेत बहुतेक माझ्यावर आणि देवाची खूप कृपा आहे माझ्यावर की एवढी वर्ष आज मला वाटतं 27-28 वर्ष सलग काम करते मी. किती मोठी गोष्ट आहे म्हणजे. आणि ते पण कुणालाही मला काम दे असं मला आतापर्यंत सांगावं नाही लागलं. खूप महत्वाचं आहे. हा म्हणजे इतकं नशीबवान सगळे लोक नसतात ना असं मला वाटतं. इतकी वर्ष कसे नशीबवान आहेत. सो मी त्यातली नशीबवान आहे की जी सातत्याने इतकी वर्ष काम करते. आणि कदाचित असं होतं की माझी अकॅडमी आहे खूप मोठी कथकची तर आणि ते एक वेगळं जग आहे. सो तिथे आम्ही खूप रमतो. जेवढं इंडस्ट्रीत मी काम केलंय त्याच्यापेक्षा जास्त काम मी खरं तर क्लासिकलमध्ये केलंय जे फार कमी लोकांना माहिती आहे. कारण एक तर खूप असं सगळ्या गोष्टी आत्ता बिकॉज इट इज नीडेड आता खूपच गरज झाली की तुम्हाला इंस्टाग्राम पाहिजे तुम्हाला हे सगळं माझ्या मुलींनी सुरू केलं हे सगळं प्रकरण इंस्टाग्राम फेसबुक वगैरे की नाही ताई हे कळालं हे टाकायला पाहिजे हे करा. मी मला खूपच माझं 10 त्याच्यात चुका दिसतात मला ते एक पोस्ट टाकतात त्याच्यात माझं असं होतं हे बरोबर नाही आहे किंवा माझा एखादा व्हिडिओ टाकणार असेल तर मलाच त्याच्यात 100 असतात चुका हे का टाकताय तुम्ही ह्याच्यात हे बरोबर नाही आहे. तर त्यांचं असं म्हणणं की ते असं नाही असत हे असं करायचं असतं. मला असं इतक्या वेळा असं मग आमचे खूप वाद होतात मुलींचे आणि माझे की हां ताई तू खूप असं नाही आहे आत्ताचं जग असं नाही आहे. पण मला असं वाटतं की म्हणजे आता मी असं नाही म्हणू शकणार की इंस्टाग्रामवरती बघून लोकांना कामं नाही मिळत. हे खोटं ठरलं आहे माझं जर मी हे बोलले तर. कारण खूप लोक सोशल मीडियातून पुढे आली ना आत्ता. तुम्हाला ते एक माध्यम झाले. हो आणि पण तरीही मी माझीच आहे. म्हणजे मला असं खूप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मराठीत असं जे कोणी कोरिओग्राफर्स आहेत ते सगळे माझे खास आहेत आणि वी आर व्हेरी गुड फ्रेंड्स. म्हणजे आम्ही एकत्र उठतो बसतो आम्ही एकत्र जेवतो आम्ही एकत्र सुख दुःख शेअर करतो सगळे. म्हणजे जेवढे माझे जवळचे आहेत लाईक सुभाष आहे उमेश आहे मयूर आहे
मेन तर मॅडम आमच्या फुलवा मॅडम आहे. फुलवा आहे, हां. म्हणजे आम्ही तर म्हणजे तिला किंवा मलाही माहिती असतं की ती कुठे आहे, काय करते. लोकांना असं वाटतं की यांच्यात सॉलिड स्पर्धा असेल. एक हां. तर ती खूप नंतर आली आहे माझ्या. खूपच म्हणजे तिचा नटरंग तिचा पहिला हो. चित्रपट. त्याआधी माझं झाली 15 वर्ष झाली, हां. 16 वर्ष झाली. हां. म्हणजे त्याच्या आधी 10-12 वर्ष माझी ऑलरेडी करिअर आहे. तर हो, माझी कशी हो. काय स्पर्धा असू शकेल तिच्याबरोबर. आणि हो. ती माझी गुरुभगिनी पण आहे. हां. आणि मला असं वाटतं की जे माझ्या नशिबात लिहिलंय ना, ते कोणी कितीही गाई गेलं ना, तरी ते मला मिळणार आहे. तर मी कशालाच कोणाशी स्पर्धा करू. जे माझ्या नशिबात नाहीये, ते मला नाहीच मिळणार आहे ना. तर मग मी फुलवावरती म्हणजे असं का मी म्हणजे मनात असं ठेवू की हे फुलवाला मिळालं, ते फुलवाला मिळालं किंवा हे यांनी केलं. अरे तिला अवॉर्ड सुभाष मिळालं. हां, तिला उलट आम्ही 59व्या चित्रपट महोत्सवामध्ये तिला पुरस्कार मिळाला. हां. आम्ही तुम्हाला खोटं वाटेल, जेव्हा मला चंद्रासाठी झी मिळालं, तेव्हा फिल्मफेअर हां. मिळालं नव्हतं तोपर्यंत. हां. नंतर मला फिल्मफेअर हां. मिळालं. पण त्यानंतर लगेचच स्टेट अवॉर्ड्स होते. आणि खूप वर्ष मला स्टेट अवॉर्डला फक्त नॉमिनेशन आहे. पण तेव्हा चंद्रा नॉमिनेशनमध्ये नव्हतं, कारण बॅक डेटेड चाललं होतं सगळं. हां. तर आम्हाला सगळ्यांना आम्ही सगळे तेव्हा भेटलो होतो माझ्या घरी. मी, सुभाष, मयूर नव्हता तेव्हाला, उमेश आणि फुलवा. आम्ही सगळे फॅमिली सकट भेटतो जेव्हा भेटतो तेव्हा. तर आणि खूप हैदोस चालला होता आणि ते माझं झीचं ट्रॉफी घेऊन खूप काय 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 नाटकं करत होते, खूप मस्ती चालली होती वगैरे. आणि मग आम्हाला आठवलं, अरे आता स्टेट अवॉर्ड्स आहेत. हे एकच अवॉर्ड असं आहे विच कम्स विथ कॅश, ज्याच्याबरोबर पैसे मिळतात. आणि प्रतिष्ठा पण आहे. प्रतिष्ठा तर राज्य ती म्हणजे चित्रपट महोत्सव ते मेन म्हणजे लिहिलं जातं ना तुमच्या बायोडेटात. हो. आणि मेन तर तेच हां. आहे. आणि आणि शासनाकडनं तुमचा दखल मोठ्या होणार. सोहळ्यामध्ये तुमचा सत्कार आहे. आणि तेव्हा स्टेट अवॉर्ड्स होते आणि आम्ही सगळे बसलो आणि बोललो, अरे ते सगळे ठीक आहे, झी वगैरे मला मिळाले, आता स्टेट कोणाला मिळणार आहे. तर आमच्याच पैकी कोणीतरी असणार असतं. तर असं ठरलं की ज्याला स्टेट मिळणार त्यांनी सगळ्यांना पार्टी द्यायची. सो अरे. नॉमिनेशन कोणाचंही असो, आम्हाला काही फरक नाही पडत. म्हणजे असं प्रत्येकाला असं वाटत असेल की यार मला मिळालं पाहिजे, मला मिळालं पाहिजे. पण असं नाही वाटत मला की अरे यार ह्याला मिळालं, मला नाही मिळालं. मला असं वाटतं की तो डिझर्व करत असेल म्हणून त्याला मिळालं. सो ठीक आहे. म्हणजे जर तुम्हाला मी काय म्हणते की 50शीला जर मला फिल्मफेअर मिळालंय, तर अजून मी काय मागू देवाकडे. हो. म्हणजे काय आता, म्हणजे ऑफकोर्स स्टेट अवॉर्ड्स मिळाली तर त्याची गंमतच वेगळी आहे. पण मला वाटलं की इतकं तुम्हाला दिलंय, तर मी कशी काय माझ्याच लोकांबरोबर कॉम्पिटिशन, ज्या लोकांबरोबर मी उठते बसते खाते, आम्ही शेअर करतो गोष्टी, तर त्यांच्याबरोबर कसं काय कॉम्पिटिशन. मी ना माझी इथे कॉम्पिटिशन आहे, ना माझी क्लासिकल फील्डमध्ये कोणाची. ज्यांना जे हवं त्यांनी ते करावं, मला जे वाटतं ते मी करणार आहे. पण अशी मानसिकता यायला इथे जबरदस्त ताकद लागते. माझ्या गुरूंनी दिली असेल, आईवडिलांनी तसंच वाढवलं असेल मला बहुतेक. मला असं वाटतं की कारण काय आज आपण अशा शेवटी जगामध्ये जगतोय आज, हं. की बऱ्याच जणांना असं वाटतं की माझ्या उजव्या बाजूचा डाव्या बाजूचा मी असुरक्षित वाढण्याची भावना आहे. मला नाही वाटत असं. म्हणजे हे खूप ऑनेस्टली मी सांगेन. म्हणजे अजिबात मला काही मी किती मोठी आहे वगैरे मला असं वाटत नाही. पण खरंच म्हणजे आज आपली अकॅडमी आहे यूएसला. मी आले लालबाग परळमधून. तेव्हा तर कोणी स्वप्नात पण विचार नसेल केला की एक दिवस माझं कॅलिफोर्नियात घर असेल. राईट. सो हो. म्हणजे एवढं जर तुम्हाला मिळालं आणि त्याच्यात तुमच्या आईवडिलांची, गुरूंची, स्वामींची, ज्या सगळ्या नटराजाची एवढी तुमच्यावर कृपा आहे. तर मी हे असा विचार करून मी छोटी नाही होणार का? म्हणजे कसं करणार ना असं? सगळंच मी करू तर बाकीचे काय करणार? म्हणजे मी आत्ता पण आम्ही गमतीत बोलतो, उमेश बोलतो, "ये क्या है, आती है, एक गाना करके निकल जाती, हम लोग इधर बैठे, क्या चल रहा है तेरा?" म्हणजे असं मजेमस्तीत आमचं चालू हां, असतं. हां. पण म्हणजे नशिबाने सगळ्यांना छान काम आहे. उमेश पण मस्त काम करतोय. सुभाषही छान काम करतोय. फुलवाचं पण छान चाललंय. पण मला असं वाटतं की आता कुठे जाणार आहे आपण? इकडेच राहायचंय ना. उद्या तुम्हीच माझ्या समोर येणार आहात. मी कसं आणि मागून मला बोललं की भयंकर त्रास होतो. मी मागणं बोलेन. मी तोंड म्हणून लोकं असं, "तू माईक नको घेऊस हातात." आम्ही एकापेक्षा एकला पण जेव्हा कमेंट्स द्यायची वेळ यायची, तेव्हा मी माईकचा हात माझ्या माईक उचलला की लोकं आता सगळं खरं बोलणारी. म्हणजे असं आणि माझ्या डोळ्यात दिसतं. जर मला हां. आवडली एखादी गोष्ट तर ती म्हणजे डोळ्यात दिसणार आहे. मला नाही माझ्या चेहऱ्यावरच दिसणार आहे. म्हणजे मला एकदा एकापेक्षा एक वेळेला केदारचा फोन आला होता एकदा. "अगं, जरा तरी बरा ठेव चेहरा नाही आवडल्यावर." मी बोलली, "कसा?"
कसं करू? मला बोलतो कसं सगळं डायरेक्ट बोलतेस दीपा. मी बोलली अरे तसंच येतंय मला, मी काय करू आता? मला नाही नाही पण छान वाटतंय, सगळं खरं गाईड करतेस लोकांना आणि चांगलं वाटतंय, पण ते डोळ्यात दिसतं आधी बोलायच्या आधी. मी म्हटलं हो आता ते काय काय करणार आता म्हणजे. पण दुखावून नाही बोलत मी, पण मला असं वाटतं की जर मला त्याच्यासाठी बसवलं इथे तर मी मिसगाईड कशाला करू कोणाला. अगदी बरोबर. आपण म्हणजे आपल्या त्या भूमिकेशी प्रामाणिक राहावं. मला ज्याच्यासाठी बोलवलंय, मला कोरिओग्राफी करायला बोलवलं तर मला फक्त इंटरेस्ट ती कोरिओग्राफी करण्यात आहे. बाकी मला कशातही इंटरेस्ट नाही. मी माझं काम करीन, माझे पैसे द्या, मी घरी चालले. मला काहीही पुढे घेणं देणं नाही कोणाशी. सो पण तुला ह्याची कल्पना कधी येते की आपलं गाणं चालायला लागलंय, जे आपण बसवलेलं गाणं आहे, नृत्य बसवलेलं आहे, ते आलं लोकांसमोर, साधारण कधी जजमेंट येते की अरे गाणं चालायला लागलं? कधीतरी असं वाटतं की हे गाणं चालेल, ते चालतच नाही अहो. असं कोणतं? माझं ढोलकीचं गाणं आहे. आता ते खूप फेमस झालंय. हा. खूप सुंदर नाचली आहे मानसी त्याच्यात. सिद्ध्या आहे, हो. सिद्धू आहे. ते भूतांची अशी गोष्ट असं ते सिनेमा हा आहे ते. ढोलकीमध्ये. ढोलकीमध्ये. त्याच्यात ते असं वाजवा की म्हणून एक गाणं हा, आहे. हा. राहुल होता कॅमेराला. इतकं हा. सुंदर केलंय कॅमेरा राहुलनी आणि तिने परफॉर्म तर फारच गोड हो केलंय. हो. आणि म्हणजे हा. आयत्या वेळेला आम्ही 2 डान्सर्स अरे अमिताभ बच्चनच्या असते त्याचं रिलीज झालेलं फर्स्ट लुक. मग ते गाणं नाही चाललं तुझं? म्हणजे तेव्हा मला असं वाटलं होतं की खूप आता वाचतं खूप ते गाणं, खूप कोरिओग्राफर्स ते घेतात, हा. नाचतात, मुलं नाचतात. पण म्हणजे तेव्हा असं वाटलं होतं की खूप जसं आता चंद्रा हाईप झालं अरे किंवा वंदन हो पण चांगलं झालं हा. किंवा सूरनिराग झालं. हा. तर तेवढं पोचलं नाही तेव्हा. आता ते खूप लोक वापरतायत आणि करतायत. कारण खूप मेहनत केली होती. 3 दिवस नाईट कोल्हापूरला थंडीत बिचाऱ्यांची वाट त्या डान्सरची तिघींची पण. ती रात्रीचीच गोष्ट होती सिनेमा हो मोठ्या आणि प्रमाणामध्ये. इतकी मेहनत केली होती सगळ्यांनी आणि हा. इतकं ते मनापासून सगळ्यांनी परफॉर्म केलं होतं. सिद्धूनी किती बोटं सुजली होती सिद्धूची. मी त्याला म्हटलं बास कर आता. एवढा ते तुफान वाजवून वाजवून बोटं सुज. तो आमचा एक उत्साहाचा धबधबा आहे ना हो. सिद्धू म्हणजे बापरे. तर इतकं सगळ्यांनी जबरदस्त केलं होतं. पण तेव्हा कुठल्याच अवॉर्डला आय डोंट नो म्हणजे कोणी दखल नाही घेतली त्या गाण्याची कुठल्याच. म्हणजे मला आठवत नाही. म्हणजे राहुलला खूप अपेक्षा होत्या त्या गाण्याकडनं. दीपा ये बजेगा देख ये बजेगा गाणं वगैरे. पण काहीच नाही. म्हणजे तेव्हा तो बोललेला म्हणून कदाचित माझ्या डोक्यात असेल. पण अदरवाईज मी एवढा फार खरं विचार नाही करत. पण आम्हाला खूप आवडलं होतं ते गाणं. आवडलं आहे. खूप हा. सुंदर नाचली आहे मानसी. खूप सुंदर केलं होतं. सगळ्या अख्ख्या टीमने एकदम छान मस्त काम केलं होतं. पण ते असं झालं की ते चाललं नाही. कधी कधी हां जेव्हा आम्ही हे पाऊल पुढं जरा केलं होतं ते करतानाच मला असं वाटलं होतं की हां ह्याची हा. मजा येणार आहे लोकांना. कारण एक तर सुपर परफॉर्मर्स वहिनी दादा आणि बाकी पण मुलं इतकी गोड होती. तर तेव्हा असं वाटलं होतं की हां हे बहुतेक चालेल. आणि तेव्हा मला मटा मिळालं होतं. त्यानंतर मटानी आता मटा देत नाही नृत्याला देत नाही. हा. प्लीज द्या. बाकीची खूप मुलं आहेत. तर तर नाही, ते नृत्य दिग्दर्शक सगळ्या टेक्निशियन्सला अवॉर्ड मिळाला पाहिजे. पण मटा देत नाही आम्हाला. आमच्या मी सांगतो. जमातीला त्यांनी लक्ष नाही दिलंय. प्लीज बघ. हा. असं इतकी मुलं आहेत ना हा. नवीन आणि इतकं हो. सॉलिड काम करतात. टेक्निकली इतकी स्ट्रॉंग आहेत आत्ताची पिढी. ते इतकं सॉलिड काहीतरी नवं करतायत. तर मला असं वाटलं की दखल घेतली तर मजा येते ना म्हणजे. करेक्ट. आणि म्हणजे आपल्या हा, लोकांनी ते- घेतली तर मजा आहे ना असं. म्हणजे माझा असा प्रश्न होता की साधारण कधी अंदाज येतो की अरे गाणं पोचलं. आता आपण याचाच घेऊया, चंद्राचंच घेऊया. चंद्राचं गाणं जेव्हा अजय अतुल आहेत ना हा. शेवटी. नाही, आहे. त्याला काय म्हणजे हे त्यांचं नाही. पोचणारच आहे. पोचणारच काही आहे. गेलं असतं तरी त्यांचं गाणं लोकांपर्यंत हा, हा, पोचलंच हा. असतं. त्या हे बघ. गाण्याला खूप मेहनत केली हा. आणि त्यानंतर त्याचं रील शूट केलं अमृतानी अच्छा. आशिषला घेऊन. हो. आशिष आणि अमृतानी त्याची रील केली आणि ती खूप व्हायरल केली त्यांनी. हा. त्यातल्या म्हणजे साईन सेम आहे त्याची. हा. कारण मी जे गाणं केलं होतं ते त्या कॅरेक्टरचं गाणं होतं. हा. कारण ती चंद्रमुखी जशी नाचेल तशी ती नाचली आहे. हा. कारण त्यांनी जो केला तो ट्रेंड जेवढा पटकन लोकांना कॅच होईल तशी कोरिओग्राफी त्यांनी केली. फक्त साईन सेम ठेवली ऑफकोर्स. हा. तर त्यामुळे ते गाणं खूप पोचलं. हा. आणि लोकांचा असा गैरसमज पण झाला की ते गाणं आशिषनी केलंय. पण हा. आशिष माझाच मुलगा म्हणजे हा. आम्ही एकत्र तो माझ्याकडे खूप काम पण हा. केलं त्यांनी. तर ते त्यांनी खूप फेमस झालं त्या रीलमुळे. हा. आणि पण त्याच्या व्हिडिओला म्हणजे यूट्यूबवर त्याला 300 मिलियन प्लस व्ह्यूज आहेत. हो. म्हणजे फक्त रील मुळे ते चाललं का मला माहित नाही. हा. पण त्यामुळे ते गाणं खूप पोचलं लोकांपर्यंत.
पण फिल्मचं गाणं एवढ्या लोकांनी बघितलं म्हणजे ते गाणं जरा बरं असेल असं पण मला सिनेमाला वाटतंय. ओळखही मिळाली ना. हो हो actually. चंद्रमुखी म्हटल्यानंतर मग तेच येतं ना. चंद्र. आणि खरं आमचं आवडतं त्यातलं सवाल जवाब आहे. मी त्यातली 2 गाणी केली, सवाल जवाब आणि चंद्रा. म्हणजे आम्हाला जास्त मजा सवाल जवाब करायला आली होती. खूप वर्षांनी काहीतरी अशी गंमत अरे पण करायला अमृतानी जी मेहनत घेतली या गाण्यांवर आणि सिनेमावर, तिला राज्य चित्रपट पुरस्कार आहे. ऑफकोर्स, म्हणजे सर्वोत्कृष्ट प्रश्नच नाही. अभिनेत्रीचा. आणि त्याच्यात ती आहेच की हा. सवाल जवाब ती आणि प्राजक्ताच हो आहे. हो. तिने नुसतीच मेहनत नाही, 1 वर्ष ती आम्ही मी आणि माझी असिस्टंट म्हणजे हा. जी माझी अकॅडमी सांभाळते माधवी, तर आम्ही एकत्र वर्षभर काम करत होतो. जे प्रसादला माहित नव्हतं, तो खूप ओरडला नंतर तिला. अच्छा. पण तेव्हा असं मला माहित नव्हतं. ती म्हणाली की मला स्वतःला ग्रूम करायचंय, तर ताई मला थोडंसं कथ्थक शिकवशील का? सो त्या अंगाने तिला खूप मेहनत घेतली. ती खूपच मेहनती आहे मुलगी. म्हणजे एखादी गोष्ट जर तिला करायची असेल ना, ती आकाश पाताळ एक करेल आणि ती तेवढी मेहनत, तिची तयारीच आहे बाबा वेगळी. ती खूपच म्हणजे आपण असं झपाटून जातो की नाही एखाद्या गोष्टीसाठी, तशी आहे ती. म्हणजे मग ती कुठल्याच गोष्टीची नाही तिला तमा. ती म्हणजे 100 वेळा ताई हे नाही आलं, ते हे नाही. म्हणजे इतकी मेहनत करते ना, अर्थात तिची मेहनत दिसते पण ना. एक तर ती इतकी सुंदर आहे दिसायला आणि ती स्वतःवरती इतकं लक्ष देते. मला वाटतं खूप कमी आत्ता खूप अभिनेत्री स्वतःकडे एवढं छान लक्ष देत आहेत आणि दिलंच पाहिजे. छान करतायत. पण ही पहिल्यापासून म्हणजे मी तर जेव्हा ती मला भेटायची आधी तेव्हा मी सांगायचे, अमू तू मराठीत पेक्षा तू अजून हिंदीमध्ये का नाही ट्राय करत? अजून तुला वेगळं एक्सपोजर मिळेल. अर्थात ती करते आता, पण तेव्हा मला असं वाटायचं की म्हणजे ही हिंदीत खूप चांगलं काम करू शकेल असं मला वाटलं. तर मराठीत तर ती करतच होती आणि नंतर ती बरेच कामं तिने केली, पण चांगली केली आणि खूप पॅशनेट, इतकं पॅशनेट. पहिलं गाणं आठवतंय? तिच्याबरोबर फिल्म मी आधी केलीच नव्हती. अमृताबरोबर राईट? हो. फिल्म मी अमृतातच बोलतोय. हा. फिल्म मी आधी केलीच नाही तिच्याबरोबर. इव्हेंट्स खूप केले, खूप इव्हेंट्स. फिल्म मला तिचा योगच नव्हता मला वाटतं. इनफॅक्ट चंद्रमुखी माझी पहिली फिल्म आहे. हो. तिच्याबरोबरची आणि तिची खूप इच्छा होती की मी चंद्रमुखी करावी. आणि कारण मी सतत अमेरिका आणि इंडिया ट्रॅव्हल करत होते तेव्हा. तर हिरकणीच्या वेळेस मला प्रश्न म्हणाला, अरे तू नाही नसतेच, त्याला काय अर्थ आहे का? तर मग जेव्हा मी होते आणि जेव्हा पॅन्डेमिक होतं, मी इथे होते, तेव्हा मी त्याला म्हटलं होतं मी आता इथे आहे. जर तुला असं वाटलं की काहीतरी असं आहे की जे दीपा करणार आहे, तर तू मला कळव. आणि मग त्याचा फोन आला होता, चंद्रमुखी करूया वगैरे. आणि अमृताची खूप इच्छा होती की मी हे करायला पाहिजे. हा. आणि म्हणजे देवाच्या कृपेने जे आहे ते आता समोर आहे. म्हणजे पण तुझं असंही झालं असेल ना, गाणी केली आहेत पण तो चित्रपटच नाही आला. हो. एक मोठं गाणं आहे आमचं. कोणतं ग? दुर्गाई माझी, सलीलचं म्युझिक आहे. ते गाणं खूप फेमस आहे आता. दुर्गाई माझी, गौराई माझी, उमाई माझी, हो, ते जे गाणं आहे इतकं इव्हेंट्स मध्ये आम्ही स्वतः पण एकापेक्षा एकला वापरलं होतं. खूप फेमस झालं गाणं. फेमस नाही आली. आणि भार्गवी नाचले त्याच्यात जीव जाईस तोवर. आणि ते गाणं होतं, आम्ही शूट केलं होतं महाडमध्ये कोकणात. आणि त्यांनी असं आपल्याकडे जत्रेचं कसं असतं तसं केलं होतं. आणि त्यांनी काय केलं, डांबरी रस्त्यावर कार्पेट टाकलं. अच्छा. एक तर कार्पेटवर आम्हाला नाचता येत नाही आणि उघडं होतं इकडून आणि ते इतकं तापलं खालून. सगळ्यांच्या पाया 10 मुलं होती माझी आणि भागू, सगळ्यांच्या पायाला फोड आले होते. इतकं मेहनत केली. मग त्याच्यातच ते असं लोटांगण वगैरे असतं नाही का, असं वगैरे तशा स्टेप्स होत्या. खूप बसून उठून होतं. आणि खूप आता देवाचं गाणं आहे ना, तुम्ही चप्पल घालून मिड शॉट आहे म्हणून चप्पल घातली असं होऊ शकत नाही. कारण सगळे, ती स्वतः क्लासिकल ट्रेन मुलगी आहे आणि डान्सर्स तर नाहीच. म्हणजे ते तर बिचारे असतात. म्हणजे एवढं सगळं मी जे सांगते ते सिनेमाचं नाव जमीन. आणि मला वाटतं विवेक गोरे होता दिग्दर्शक. आणि तो पण बिचारा इतका हतबल झाला की ती आली नाही आमची फिल्म. आणि खूप सुंदर झालं होतं सगळंच त्याचं. पण असं होतं म्हणजे कधी अपेक्षा नसते अशी गाणी पण छान होतात. पण असं अजून एखादं गाणं असेल ना की फिल्म आलीच नाही, अशी खूप कमी, सिनेमा पूर्ण असेल, रिलीजच नाही झाला अजून, तू वाट बघतेस बराच काळ, अशी
असे नाही आहेत आता, फार काही आठवत नाही मला अच्छा, असं. नाही ठीक आहे. फार कमी, म्हणजे एकतर हे आहे, हे तर हां. माझ्या एकदम वरमी लागलेलं अरे पिक्चर आहे, रे! की भर उन्हामध्ये इतकं केलेलं. काम सुंदर केलं होतं सगळ्या डान्सर्सनी, भागूनी इतकं मस्त केलं होतं ना, तर ते खूप लागलंय आम्हाला. म्हणजे सतत आपल्याला असं वाटतं, की हे गाणं यायला पाहिजे होतं. एक हे आणि एक जसं मी म्हटलं, की ढोलकीचं मला असं वाटलं, की यार, पण काही गाणी अशी छान होऊन गेली. म्हणजे सूरनिरागस जेव्हा मी केलं, आम्ही 5 तासात गाणं केलं, कारण दॅट वॉज लाइक शेवटच्या शेड्यूलचे शेवटचे 2 दिवस असं ओह! ते आम्ही केलं. अच्छा. हां, आणि सुबोध अर्थात आमचा हां. लाडका. तर मग ते जेव्हा केलं ना, तेव्हा आम्हाला असं नाही वाटलं, की म्हणजे गाणं छान होतं अर्थात, आणि शंकरजींवर कोरिओग्राफ केलंय. म्हणजे पहिल्यांदा शंकरजींनी फिल्ममध्ये हां. असं गाऊन परफॉर्म केलं होतं. पण तेव्हा वाटलं छान आहे गाणं, मस्त आहे. आणि त्यात ते गाणं ऐकून मला असं वाटलं होतं, की थोडेसे क्लासिकल डान्सर्स घेऊ. तर मग माझ्याच 5-6 मुलींना मी घेऊन गेले होते. आणि मग लोकल आमचे फडतरे, आमचे प्रोड्युसर, तर हो. त्यांनी मग लोकल टीम बोलावली होती. त्याच्यात 2-4 डान्सर्स माझे होते. आणि मग ते असं भरलं. आणि पण ते करताना मला असं वाटलं नव्हतं, की अच्छा इतकं छान होईल किंवा एवढ्या अरे! तासात. कुठल्या कुठे गेले ते गाणं? नशीब माझं. आणि अर्थात सुधीर पळसाने होते कॅमेराला. हो. तर त्यांनी मॅजिकल कामं केलं. म्हणजे ते ग्रेटच आहेत. मी काय त्यांच्या कामाबद्दल बोलू. पण खूप मजा होती त्याच्यात. आणि ते गाणं करताना खूप मजा होती. पुष्कर होता एकतर. तर गंमत असते. पण पुष्करला त्या दिवशी लवकर जायचं होतं. सो आम्ही वैभवला त्याचे कपडे घातले होते नंतर. आणि वायडरमध्ये वैभव आहे. असं आम्ही काय केलं त्या गाण्यात. ते करावंच लागतं ना, पण आपलं माध्यमच खूप असं आहे. मजा आली होती पण तेव्हा. हां. म्हणजे ते गाणं करताना मजा आली होती. पण मला असं वाटलं नाही, की धिस विल बी वन ऑफ माय बेस्ट सॉन्ग किंवा हे हो. इतकं पॉप्युलर होईल. म्हणजे सो इनफॅक्ट मी जसं म्हटलं ना, चंद्राच्या वेळेस मला असं वाटलं होतं, की सवाल जवाब एकदम फेमस होईल. पण अर्थात दोन्ही पॅरलली चांगली हां, होती. तर चंद्रा बरोबर. खूप फेमस झाला असं. सो काहीतरी कधीतरी वेगळीच गोष्ट छान होऊन जाते म्हणजे असं. म्हणजे मला वाटतं तुझा कल असा आहे, सेटवर खेळीमेळीचं वातावरण करून काम काढून घ्यायचं. हो, मजा आली पाहिजे आणि छान जेवायला मिळालं पाहिजे. ते मेन आहे. हां. चांगलं खाणं पाहिजे. ती गंमत दादांच्या सेटवर. म्हणजे सचिन हां, सचिन दादांच्या पिळगावकरांच्या. सेटवर हां, कारण ते स्कूल आहे ना. एकदम म्हणजे ब्रेकफास्ट पासून. हां, आणि मला मासे खूप आवडतात अर्थात, हे सगळ्यांनाच माहिती आहे. सो ते हां. असे, अरे दीपा येणार आहे उद्या, की मग हां. काहीतरी छान माशाचं हां, सेटवर, किंवा ब्रेकफास्टला बुर्जी पाव आणि असं हां. रॉयल असतं. म्हणजे हां. मजा येते. मग पोट भरलेलं असेल तर अधिक हां. चांगलं. आणि आम्हाला ती सवयच आहे. मी माझे डान्सर्स आम्हाला, म्हणजे मी तेच म्हणते, शूटिंगला मी दिसले, की ते असे लाईटवाले आमचे सगळे हां. दादा किंवा हे, "चल दीपाली ताई आहे ना आज, ब्रेक वेळेवर होणार." म्हणजे मलाच भूक लागते. सो त्यांना जो, ताई येणार आहे, काही चिंता करायची गरज नाही. अगदीच खूप स्ट्रेच होतंय. आणि 9च्या शिफ्टला 2ला ब्रेक होतो, 7च्या हो, शिफ्टला हो, 1ला हो, ब्रेक हो. होतो. म्हणजे माझं फार तर 15 मिनिटं इकडे-तिकडे होईल. ते पण कारण आता जेवण आलेलंच नसेल, तर लागलेलंच नसेल, तर मी एक्झॅक्ट आधी 15 मिनिटं विचारते, "अरे जेवणाचं काय आहे?" की मग तो सांगा, "ताई 15 मिनिटं आहेत अजून." की हां. मग म्हणजे ते मला असं वाटतं, की आपण सगळे त्याच्यासाठी काम करतो. आणि आम्ही तर काय रॉयली येतो, रॉयली जातो. माझी जी बाकी टेक्निकल टीम आहे, ते कधी सेटिंगवाले कधी येतात, लाईटवाले कधी येतात. लोकल ट्रेननी येणारे लोक आणि असतात. येऊन त्यांचं काम इतकं कठीण आहे, पूर्ण वेळ इतक्या मेहनतीचं काम करतात. सो मला असं वाटतं, की आपण जर वेळेवर जेवू नाही शकलो किंवा जेवायचं टाईम आपण पाळली नाही ती वेळ, तर मग काय म्हणजे मी एवढं कायच प्रूव्ह करते, की मी किती सॉलिड कोरिओग्राफर. असं काय त्याच्यावर काही नाही आहे. मला असं वाटतं, की वेळेवर सगळ्यांनी मस्त खा प्या आणि धमाल करा. सगळ्या डिपार्टमेंटबरोबर मला मजा येते. आणि सगळ्या डिपार्टमेंटमध्ये माझी अशी सेटिंग असते, की ह्यानी काय आणलंय वडापाव, की तो माझ्याकडे येईल. हां, माझ्याकडे युज्युअली आम्ही काही ना काहीतरी घेऊन जातो सेटवर. मग ते अख्ख्या युनिटमध्ये वाटून टाईमपास. आता मी समजा यूएसवर येणार असेल, तर अख्ख्या युनिटला मी चॉकलेट्स घेऊन येते. मग ते ताईनी काय आणलंय असं. मग मला असं वाटतं इट्स अ फॅमिली. म्हणजे आपण सगळेजण इतके एकत्र असतो, इतका वेळ एकत्र असतो. तर असं मजा केली तर तेवढंच काम मी करू शकते. मी खूप असं एकदम, म्हणून कदाचित मी हिंदीत रमू नाही शकणार. मला नाही माहिती ते काय वातावरण असेल. हां. पण इथे स्पॉट बॉय पण मला ओळखतो. इथले जे कोण मोठे स्टार असतील ते पण मला ओळखत असतील. कोणतरी एकदमच असेल ज्यांनी माझ्यावर नाहीच काम केलं, त्याचं मला माहीत नाही. पण युज्युअली सगळ्यांना मी माहिती असेल ना. सो माझ्या सेटवर मी जितकी कम्फर्टेबल आहे, तितकी मी बाहेरच्या भाषेत असेन की नाही मला माहीत नाही. अर्थात मी कामं केली 2-3, पण मी खूप रमू नाही शकत. मला असं वाटतं मी खूप हां. माझ्या जगात, आणि याचं स्ट्रगल करायचं नाही, आपलं. सो म्हणून कदाचित अजून पण रमले नाहीये. तुला असं नाही वाटत तू ज्या गिरणगावात वाढली हं. त्याचा कुठेतरी हा परिणाम आहे?
त्याच्यामुळे आज मी टिकली असं मला वाटतं. म्हणजे आपण जे मध्यम वर्गातून आलेले जे आहेत आपल्या क्षेत्रामध्ये ते म्हणजे माझं असं निरीक्षण आहे ते परत नॉर्मल राहिले. सॉरी म्हणजे मी माझं निरीक्षण सांगितलं. हो. कारण ना मला वाटतं तसेच वाढलोय ना आपण. हा आणि मुळात चाळ संस्कृती बघितली, सण संस्कृती बघितली, खाद्य संस्कृती बघितली, सिंगल स्क्रीन थिएटरची संस्कृती बघितली, सगळं. तुझं काय आठवणी? बापरे, परळच्या आठवणी. परळ म्हणजे मी अजून एक एपिसोड होईल परळबद्दल बोलले तर. पण आज मला असं वाटतं की माझी शाळा, माझा एरिया लालबाग, मी अजूनही म्हणजे माझा ऍड्रेस आता मी युएसचा असला तरी माझं मन हे कायम तिकडे असणार आहे. आणि परळ जसं आता मी शिवाजी पार्कला राहते पण परळमुळे मी आज आहे इथे असं मला वाटतं. कारण सगळ्यात पहिलं तर माझी शाळा, माझ्या शाळेचे सर कदम सर, तळाशीलकर सर, पडतरेबाई, ज्यांच्यामुळे म्हणजे मला माहीतच नव्हतं की मला नाचता येतं, की मला जरा बरं नाचता येईल किंवा मी काहीतरी करू शकते. हे शाळेने जाणवू दिलं आणि सतत ते स्वागत गीत असे मी जोपर्यंत शाळेत होते पासआउट होईपर्यंत स्वागत गीत मीच करायचे कुठलाही कार्यक्रम असो. सो इतकी आणि आमचे सर नाटकात काम, तेव्हा नाटकं खूप कॉम्पिटिशन्स आणि असायच्या तेव्हा ना, कुमार कला केंद्र आणि बरंच काही काही काही. तर सर आमचे खूप आम्हाला प्रोत्साहन द्यायचे आणि आमची शाळा सॉलिड होती. खूप त्यांनी आम्हाला घडवलं. आणि आमचा एरिया म्हणजे सगळे सण होणार, म्हणजे मिरवणुकीत तुम्ही नाचला नाही, गणपती असतो आणि आम्ही आमचा लाल मैदानचा गणपती किंवा नरे पार्कचा, तर त्याच्यात मिरवणुकीत तुम्ही नाचला नाहीत तर तुम्ही कायच केलं आयुष्यात. जर परळमध्ये राहून तुम्ही मिरवणुकीत नाचला नाही तर तुम्हाला काढून टाकलं पाहिजे एरियातून असं मला वाटतं. आणि इतकी मजा करायचो आम्ही. आणि आत्ताही म्हणजे अजूनही तेच आहे, तसंच चाललंय. म्हणजे तिथे कधीच असं होत नाही की एखादी मुलगी नाचते आणि कोणीतरी धक्का लावला किंवा अरे यार गर्दीत मला, असं होऊच शकत नाही. म्हणजे मी इतक्या ठामपणे हे सांगू शकते की म्हणजे त्या एरियानी इतकं शिकवलं आणि एक कॉन्फिडन्स, कारण आम्ही सगळं बघितलंय. मी तलवारींचे फाईट पण बघितली आहे जेव्हा मी लहान होते तेव्हा, कारण आम्ही तिकडनंच आलोय ना, आमच्याकडे सगळे बाई लोक होते. पुढे बोलणार होतो पुढे. म्हणजे आम्ही असं धावत धावत खिडकीतनं बघायचं, म्हणजे ट्यूबलाईटचा वापर कसा करायचा, म्हणजे सोडा वॉटरची बाटलीचा वापर कसा करायचा, तर ते सगळं आम्ही पाहिलं. भाईगिरी आम्ही पाहिली. त्याच्यामुळे आता ह्याच्यापेक्षा भाईगिरी काय असू शकते ना. तर ते म्हणून आम्ही मवाली, कारण आम्ही तेच बघितलं. तर सगळे असं म्हणतात ना, मला सतीश दादा पुळेकर असं म्हणतात, हा आला आमचा मवाली, असं ते मला मवालीच म्हणतात, कारण मी तशीच वाढले. आणि म्हणजे तेच बघितलंय मी. आणि ते मला वाटतं म्हणून एवढ्या कॉन्फिडेंटली मी इतकी वर्ष काम करू शकते. तुझी तिकडची ग्रोथ आहे ती इथे तुला. कारण मला भीती कधी वाटलीच नाही कशाची, की अरे यार 100 लोक आहेत त्याच्यात आता आपण घुसून कसं यांना शिकवायचं. मला काही फरक नाही पडलं, हे सगळं मी केलं होतं. ते काय म्हणजे त्याच्यात ना असं. आणि म्हणून हे सगळं होतं. आणि मी इंडस्ट्रीत इतकी वर्ष काम करू शकले हे याच्यामुळे खरं तर, आणि माझ्या गुरूंचे सगळ्यांचे आशा आणि शिस्त. म्हणून मी ही डेअरिंग केली की मी भारताबाहेर जाऊन काहीतरी करू. कारण आज एकटं जेव्हा तुम्ही फिरताय, तुमचे 3-3, 5-5 तास ड्राईव्ह करताय एकटी, तर हे मी आधी करूच शकले नसते. मी अशी टिपिकल अशी जर एखादी मुलगी असते गपचूप कॉलेज यायचं, घरी यायचं, मग नोकरी मी नाही करू शकले असते. मला असं वाटतं इतक्या एकतर मी 40-42 नंतर मी ते सुरू केलं, हे जे काय प्रकरण आहे जे मी भारताबाहेर काम करायला लागले ते. एवढ्या म्हणजे यंग नव्हते ना मी तेव्हा जेव्हा मी सुरू केलं. तर तेव्हा हा भिडस्तपणा माझ्यात आहे, कारण हा सगळा अनुभव पाठीशी आहे माझ्या. सो मी कायम ऋणी राहणार माझ्या शाळेची, माझ्या कॉलेजची. रुपारेल ज्यांनी मला, चेतन दातारनी जे काय आम्हाला घडवलं रुपारेलमध्ये, आणि त्यानंतरही बरीच वर्ष मी चेतन बरोबर काम केलं. पण तेव्हा मी ऍक्ट्रेस म्हणून काम करत होते, मला माहित नव्हतं की मी हे करणार. शाळा तुझी शिरोडकर आणि कॉलेज रुपारेल. बरं मला सांग, परेलला राहिलीस आणि रंजनाजींची तुझा भेटीचा तो ती आठवण सांग. हो, आम्ही रंजू आत्या म्हणायचो. एक्झॅक्ट बाजूची बिल्डिंग आहे माझं माहेर, म्हणजे रंजू आत्या इकडे आणि इकडे आमचं. आणि आमच्या बिल्डिंगला असे कॉमन म्हणजे खिडकी असायची ज्याच्यावर बसून तुम्ही बघू शकता काय. मग ती जेव्हा पण यायची ना, तर ती उतरली की आज जेव्हा बिल्डिंगमध्ये शिरायची आम्ही जोरात हाक मारायचो, रंजू आत्या, रंजू आत्या, रंजू आत्या. मग ती थांबायची आत शिरायच्या आधी, कसे आहात सगळे वगैरे असं करायची आणि मग आत जायची. तर आम्हाला तिच्या बायची इतकी सवय. आणि आता मला आठवत नाही की कधी असं झालंय की तिने आम्हाला बाय नाही केलं आणि ती निघून गेली आतमध्ये.
कधीच नाही. आम्ही हाक मारली आणि तिने बघितलं नाही आणि आम्हाला टाटा नाही केला, असं होऊ शकत नाही. ती जाताना तिथे आम्ही तिथून पण करायचो, जिथे दिसेल तिथे आरडाओरडा. आम्हाला माहित नव्हतं की ती खूप मोठी ऍक्ट्रेस आहे वगैरे. अच्छा, हां. आम्हाला असं सगळं छान म्हणजे असं म्हणजे आम्हाला ते इतकी हां, ती बरोबर मोठी आहे. आहे नाही माहित होतं आम्हाला. हां. पण हां, वी आर ते व्हेरी खूप लकी. हां. आम्ही लहान होते मी. खूप लहान आणि होते. मला आठवतंय तेव्हा एकदा दादा आणि वहिनी आले होते तेव्हा आणि तेव्हा पैज लागली की जा त्यांची सही घेऊन ये, तेव्हा मला काहीतरी 10 रुपये वगैरे मिळणार असं होतं. मग मी दादांना हे सांगितलं होतं, दादा मी 10 रुपयासाठी तुमची सही घेतली होती. मग सचिनचं काय म्हणणं होतं? दादा हसले, त्यांना आठवत पण नाहीये. अच्छा. पण मी वरनं आम्ही बघितलं होतं ते आत जाताना आणि आम्हाला माहित होतं ते बाहेर येणार आहेत. सो आम्ही तिथे बसून राहिलेलो आणि मग सगळ्यांची अशी पैज लागली की जो जाऊन घेऊन येणार ते 10 रुपये मिळणार असं. पण ज्या रंजनाजींचा अपघात झाला हो. त्यानंतरचं कसं तुमचं ते त्या विभागातलं वातावरण होतं? हां, म्हणजे खूपच सगळ्यांना शॉकिंग होतं हां. आणि सगळे खूप एकत्र आहेत ना परळमध्ये. हो. म्हणजे जरी ती एवढी मोठी प्रोफेशनली हिट असली तरी हां. माणूस म्हणून ते गॅलरीत उभं राहून हाका मारा. इव्हन चला मावशी तर नंतर कितीतरी वर्ष त्या गॅलरीत उभं राहून हात दाखव, कसं चाललंय, आम्ही खाल्लं, गप्पा मार, हे तसंही करायचो. म्हणजे त्या गेली त्याच्यानंतर काही म्हणजे घरी जाणं येणं तर होतंच. पण तेव्हा खूप त्रास व्हायचा तिला तसं बघायला व्हीलचेअरवर. अशी सवय खरंय. नव्हती ना. हो, हो, हो. आणि त्या काय अवस्थेमध्ये चेहरा त्यांना तिचा भेटणं. काय सुंदरच होता हो पण. म्हणजे पण तेव्हा खूप खूप लागायचं म्हणजे. खूप अक्कल नव्हती तेव्हा मला एवढी, पण म्हणजे काहीतरी डबा दिला आईने तो द्यायला गेलं की भेटायची, गप्पा मारायची. म्हणजे पण ते अगदी फार म्हणजे माझ्या आईनी आणि बाबांनी खूप वर्ष म्हणजे आईनी खूप वर्ष जोपर्यंत आमची बिल्डिंग ती पडली नाही तोपर्यंत तिचे तसेही संबंध होतेच. म्हणजे खूपच गोड आठवणी आहेत पण रंजोत्तेच्या. बापरे, खूप मजा होती पण बापरे. आणि खूप लोक यायची ना खूप तिच्याकडे. लोकं यायची. आम्हाला खूप मजा यायची की आज कोण आलंय भेटायला आणि असं खूप मजा यायची पण तेव्हा. सो वेगळे मराठीतले मोठमोठे रती महारथी आम्हाला तिथे दिसायचे असे आणि खूप क्युरियोसिटी होती. इट वॉज फन, मजा यायची. पण तिला खूप मान होता. वत्सला मावशीला तिला खूपच हो, मान हो. होता. आणि जवळच राजकमल कला मंदिर. संध्याबाई यायच्या ना हो, तेव्हा. हो. बापरे काय व्हाईट साडी, मोठं हो, कुंकू हो, आणि हो. एकदम म्हणजे एकदम असं संध्याजी. वाटायचं बापरे व्हॉट रॉयल. म्हणजे त्या यायच्या बऱ्याचदा. सो त्या दिसायच्या खिडकीतून आमच्या. खूप सॉलिड होतं सगळं. मजेशीर आहे सगळं. तर दीपाली, आता आपण रॅपिड फायर घेतोय. बघूया आता तू. आणि मला वाटतं तू काही जणांच्या बाबतीत तुझं आवडतं गाणं सांगावं. वैजंतीमाला वैदा रेहमान. पिया तोसे अरे वा, वैदाजी गाईड. कमालच. विजय आनंद. काय पिक्चरायझेशन आहे त्या गाण्यांची. आमचं कधी आयुष्यात मला असं वाटतं करूच शकत नाही आम्ही अशी कामं. हो. कमाल कोरिओग्राफर्स. होठों पे ऐसी बात, परत आलीस तू. ज्वेल थीफ. ज्वेल थी. दोन्ही ठिकाणी काय सचिन गाणी देवबर्मन. काय गाणी आहेत कमाल. म्हणजे अमेझिंग. माधुरी श्रीदेवी. मी श्रीदेवीवाली आहे. असं दे ना, काय म्हणजे माधुरी ऑफकोर्स आय रिस्पेक्ट हर अ हा. लॉट. म्हणजे कमाल आहे आणि ती आमची कथकवाली पण आहे. हा. सो पण श्रीदेवीचं काहीही चालबाज पंकज पराशर. अमेझिंग. आणि लमे. हो, यश चोप्रा. आहा, ते एक गाणं कमाल. मोरनी बागामा काय दोन्हीमध्ये पिक्चराइज जबर. केलंय आणि काय तिने परफॉर्म केलंय. म्हणजे सगळंच सॉलिड आहे. अर्थात माधुरीचा 1, 2, 3 ला कोणच बीट करेल. हो, ते एक हा. कमाल केलं. आणि मारड्याला पण महाराजींचं. येस. प्रभुदेवा कमल हसन. प्रभुदेवा, केसरा. हो. आणि ह्यांचं कमल हसनांचं ते दशावतार का काहीतरी एक फिल्म हो, होती त्याच्यात हो. त्यांनी महाराजींनी एक कोरिओग्राफ केलंय गाणं हो, त्यांच्यावर. हो, हो. सॉलिड केलंय त्यांनी. मस्त केलंय ते. पण तुला प्रभुदेवाचा एकदम एक्साइटमेंट वाटते ज्या पद्धतीने बॉडी लँग्वेज. ऑफकोर्स हे सगळे मास्टर्स आहेत ना. मी त्यांच्यावर बोलण्याची माझी लायकी नाही आहे. मला असं वाटतं ते खूप मोठे आहेत. म्हणजे ही नम्रता योग्य म्हणजे स्वागतार्ह आहे. हा नाही खरंच खूप मोठे आहेत ते. पण नाही तुझं केसरा- आवड. हा, केसराचं. केसरा मला खूप आवडलंय. माधुरीने काय टफ दिली आहे ना त्याला. हो, ते मला मजा आलेली बघायला. हो, सरोज खान, फराह खान. माझी स्टाईल सरोजींसारखी आहे असं मला वाटतं. कारण
कथक बेस आहे त्यांचा पण हां. कथक बेस होता. सो मला असं वाटतं आमची स्टाईल लहान तोंडी मोठा घास, पण मला असं वाटतं की आमची स्टाईल माझी स्टाईल बहुतेक त्यांच्यासारखी असेल. आणि फराह खान मला जबरदस्त आवडते कारण ती सॉलिडच माणूस आहे. हो म्हणजे कमालच आहे ती. मला खूप आवडते ती. काम अर्थात तिने इतकी सॉलिड कामं करून ठेवली आहेत. सगळीच तिची कामं. पण मला ती माणूस म्हणून अच्छा. जास्त मजा येते तिला बघायला. शी इज हो, अमेझिंग. मला तिचं कोरिओग्राफीपेक्षा तिने फिल्म केली होती दे- वुमन बरोबर. हां. तर ते- हां. ते तिने कमाल काम केलं. मला असं वाटलं की का ती ऍक्टिंग नाही करत आहे असं. इतकं हो. सॉलिड केलं होतं. ऑफकोर्स कोरिओग्राफर ती ग्रेट, शी इज प्रूव्हन इट. तिने इतकी सॉलिड कोरिओग्राफर्स दिले इंडस्ट्रीला, गीतासारखे वगैरे. तर ती इतकी मोठी, म्हणजे मला असं वाटतं की तिच्याकडे खूप शिकण्यासारखं आहे. तिने ज्या पद्धतीने तिच्या असिस्टंटना उभं केलं, हां. गीताला उभं केलं. हो. असे खूप लोक असतील, मला हो. गीता माहिती आहे कारण आपण खूप बघितलंय. हो. पण ज्या पद्धतीने गीता तिच्याबद्दल बोलते, सो मला असं वाटतं की हे खूप शिकणं. मी खूप शिकते तिच्या वागण्यातून किंवा तिच्या लोकांबरोबर ती ज्या पद्धतीने तिने त्यांना मोठं केलंय. आय ट्राय. मी काही एवढं मोठं माझ्या पोरांना केलं नाही आहे, पण ते बिचारे दे आर ट्राईंग म्हणजे आय एम देअर फॉर देम. हां. सो तिच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे. चित्रनगरी म्हणजे आपली फिल्म सिटी की फिल्मिस्तान आवडत्या स्टुडिओमध्ये? फिल्म सिटी आयुष्यात किती वर्ष माझी तिकडे गेली आहेत. कोबरा माहिती आहे मला कुठे काय होऊ शकतं. बापरे, फिल्म सिटीला काय ऑप्शन आहे का? नाही. म्हणजे तुला असं कधी झालं रात्री उशिरा पण शूटिंग चाललंय फिल्म सिटीला आणि मग रात्री घरी कसं यायचं किंवा वाघ दिसला? वाघ दिसल्याची स्टोरी व्हिडिओ पण मला दाखवले होते. आम्ही आत्ता अमोलची फिल्म केली मी, त्याचं नाव होतं गरुड झेप. तर तेव्हा आमचं एक अघोरी ह्याचं गाणं होतं, जे ते तिथे तलाव आहे माहिती आहे, पाणी प्यायला येतात. मला चांगलं माहिती. तिथे आमचा सेट लागला होता हां. आणि त्याच्या पलीकडे कसा बांध आहे. हां. तर आदल्या दिवशी सगळे तिकडे काम करत होते. हां. आम्ही दुसऱ्या दिवशी शूटिंग लागलो तेव्हा सॉलिड चर्चा चालू होती. म्हणलं काय झालं ताई, आपको मालूम है क्या? इधर आया था. म्हणजे कोण आया था? हे देखो व्हिडिओ देखो. आणि तो तिकडनं असं चालत चालला होता. त्यांनी व्हिडिओ केला होता ते. म्हणजे तिथेच आम्ही दुसऱ्या दिवशी होतो आणि सगळे एकमेकाला असं लांब जाऊ नको, येईल तुला भेटायला वगैरे असं. आणि आधी पण एकदा आम्ही देबुदानबरोबर एक फिल्म करत होते, राजा होता. तर तेव्हा पण असं ना, असं थोडं जंगला टाईप्स होतं आणि मुलं वगैरे होती. तर सगळेजण कागद काही टाकू नका, खाणं काही टाकू नका. इथे तिथे जवळपास ते असतात. आणि मग आम्ही संध्याकाळच्या आत निघायचं होतं आम्हाला, कारण मुलं पण होती छोटी तेव्हा. तर पण मला दिसला नाही कधीच. वाघ तुला कधी दिसला नाही? तिथे नाही दिसला. तिथले नाही दिसला. तर खूप आम्हाला असं वाटायचं, मला रोज लेट पॅकअप झालं की बघूया दिसतोय का वगैरे. काही नाही दिसला मला. लोकांना खूप दिसलेत आणि खरे म्हणजे त्यांनी व्हिडिओ पण दाखवलाय. सो आत्ताची गोष्ट आहे ही तर गरुड झेपची. तर म्हणजे मला नाही दिसला. कसं जायचं वगैरे, अर्थात तेव्हा उबर वगैरे नव्हती ना. खूप आधी असं व्हायचं, पण तेव्हा कोणीतरी मेन रोडपर्यंत सोडलंय किंवा असं व्हायचं. म्हणून मग जेव्हा मी गाडी घेतली तेव्हा मी जर नाईट असेल तर मी आधीच ओरडून सांगायचे, माझ्या गाडीत 3 जागा आहेत काय ते बघा. मग ते स्पॉट बॉय किंवा लाईटवाले नंबर लावून टाकायचे, हे माझा आहे. सो मला असं वाटतं की मला दिलं ना ते मग परत द्यायला पाहिजे ना. सो माझी गाडी कायम भरलेली असायची. आणि पण मी सांगायचे घोड्यानं झोपू नका, आणि झोपलात तर बघा वगैरे, उतरवून टाकीन मध्ये. कारण लगेच इतके दमायचे ना, बसल्या झोपून द्यायचे. मग मी माझ्या असिस्टंटला शिव्या घालायचे, अरे तू तरी झोपू नकोस, तू तरी गप्पा मार. पण खूप मस्त आहे आणि तसंच कायम आहे. म्हणजे तेव्हा व्हायचं असं, पण असं कधी असा प्रॉब्लेम नाही झाला की अरे बापरे. कारण प्रोडक्शन हाऊस पण आपली काळजी घेतच ना. आणि बाकी पण छान होतं. म्हणजे खूप नंतर तर गाडीच मिळायला लागली. आता ते सुख आहे नाही का, प्रोडक्शनची गाडी येते वगैरे. आता ते खूप मजा आहे आता. रील की रील? रील म्हणजे आपण जे तू सुरुवातीला जी म्हणालो आपण 2008 पर्यंत आपण रील मध्ये शूटिंग करायचं. ही वाले रील ते रील काय आयुष्यभर किती काही झालं तरी फिल्मला, म्हणजे मी म्हटलं जसं मी माझी पहिली डिजिटल फिल्म शर्यत आहे. इतक्या वर्षात मी फक्त फिल्मवर काम केलं. तर जेव्हा मी परंपराच होती ना, जेव्हा मी शर्यत आम्ही बघवतो, दादा बसले होते बाजूला, दादा होते त्या फिल्म मध्ये, आम्ही बघवतो. तर मला असं वाटलं टीव्ही सारखं का दिसतंय, असं वेगळं का दिसतंय. दादा म्हटलं हे असं टीव्ही सारखं का दिसतंय. ते म्हणाले हे आता फ्युचर आहे, हे डिजिटल आहे. म्हणलं मला आवडत नाहीये. ते म्हणाले हो पण आता असंच असणार आहे. पण आय होप पुन्हा फिल्म येतील आणि फिल्मवर काम करायला मिळेल, त्याची मजा वेगळी आहे. मी त्या ठकवाल्या एडिटवर बसली इतकी वर्ष, त्याची गंमत वेगळी होती ना. हो, त्या एडिटिंगची गंमत वेगळी आहे. खूप शिकण्यासारखं आहे. म्हणजे मला असं वाटतं की ते यावं, नवीन जनरेशनला पण त्याचा अनुभव मिळावा. कारण तुमचा खरा कस
कामाचा तिकडे लागतो. तिथे लागतो. जेव्हा मी काम केलं सुरू तेव्हा व्हिडिओ असिस्ट नव्हता, तेव्हा ट्रॉली पण बजेट असेल तर यायची. क्रेन इज लेजर. बापरे, क्रेन आली आज, क्रेन आली आज, क्रेन आली. हाफ राऊंड मागायची तर जरा भीती वाटायची की जमणार आहे का. फुल राऊंड म्हणजे जबरदस्त, कायच म्हणजे तुम्हाला मिळालंय. सो हे तेव्हा व्हिडिओ असिस्ट नाही, तुम्हाला असंच बघायचं आहे लिपसिंग बरोबर आहे का, आणि 1 2 2ला रोल होणार. त्याच्या आधी कीप रोलिंग वगैरे शब्द मला हाकलवून दिलं असतं सेटवरून. सो 2ला रोल व्हायचा आणि झाल्या झाल्या कट व्हायचं. ती सगळी जी शिस्त होती ना, तर ती मला असं वाटतं सगळी या मुलांना एकदा शिकायला मिळाली पाहिजे. Yes, ते मजा. जडणघडण आहे कारण ती. एक बार चेक करो कुठून चेक करो. सो तुम्हाला जे दिसतंय ते इथेच बघायचं आहे. तेच, सो तेव्हा ती नजर काही जी 10-15 वर्ष आहेत ती नजर म्हणजे आज व्हिडिओ असिस्ट आहे. हो, काय मजा यायची हो, आज व्हिडिओ असिस्ट आहे म्हणजे दिसणार आहे. पहिलं तर नव्हतंच ना, त्याचं बजेट नाही. 2,500-3,000. बापरे, अजून 2,500-3,000 लागणार आहेत. नाही होणार तेव्हा. सो 27-28 वर्षापूर्वी 2,500 खूप होते होते. प्रोडक्शनसाठी. म्हणजे सो मजा येते एक. सिंगल स्क्रीन थिएटर, मल्टिप्लेक्स की OTT, हे तुला भारत माताचा अनुभव असणारच. अगदी हो, दर सुट्टीत एक पिक्चर भारत माता पप्पा. अच्छा, हा. हो, माझे बाबा दर सुट्टीत एक पोलीस हिंदी- पोलीस पोलीस खात्यात. हा. yes. ते रिटायर झाले, इन्स्पेक्टर होते जेव्हा ते. हा. पण एक मराठी, एक हिंदी आणि एक इंग्लिश असे 3 पिक्चर आमचे बाबा 2 सुट्ट्यांमध्ये आम्हाला दाखवायचे, दिवाळीची आणि मोठी सुट्टी. हा. हे 3 पिक्चर तुम्हाला मिळणारच बघायला. हा. म्हणजे एरवी तर एवढं शक्य नव्हतं ना नाही, त्यावेळेला. नाही. तर हे दर सुट्टीत पप्पा डिसाईड करायचे आणि मग ते पिक्चर्स आम्ही दर वर्षात 2दा तर आहेच. अगदीच कुठला तरी सॉलिडच मराठी पिक्चर आला तर मग आम्ही पप्पा भारत माताला न्यायचे, कारण त्यातल्या त्यात तेच जरा स्वस्त होतं आणि हो. आमच्या जवळ पण होतं. म्हणजे वेगळे बसला पैसे नाही घालायचे ना, हा. चालत हे जाऊया. आपण त्या काळात खूप पाळलं की बसला पैसे नाही घालायचे कारण सिनेमाचं तिकीट काढायचे. आई बाबांनी खूपच त्यांच्या मिळकतीत जे पॉसिबल आहे त्याच्यापेक्षा जरा जास्तच केलं आमच्यासाठी. हो, म्हणजे 4 मुलांचा प्रत्येकाचा जो काही छंद आहे तो त्यांनी जोपासला. सो ही खूप मोठी गोष्ट आहे. मी म्हणते आज मला एक लेक आहे तरी मी असा विचार करते की अरे बापरे, हे आता असं आहे तसं आहे. पण त्यांनी 4 मुलांना कसं वाढवलं असेल. आणि तरी आमच्या घरी वेळेला 10 माणसं यायची, कारण आम्ही KEMच्या जवळ राहायचो. हो. तर गावनं कोणी आलं तरी आमच्याच घरी असायचं. तर 4-5 लोक तर सहज असायची. त्यामुळे असं थोडं जेवण करणं वगैरे आम्हाला माहीतच नाही. आम्ही कधी बघितलंच नाही छोटे छोटे टोपामध्ये जेवण. आमच्याकडे कधीही कोणी येऊ शकायचं. इव्हन माझे सगळे मित्रमैत्रिणी म्हणजे भरतपासून सगळे कधीही जेवायला आईकडे जेवायला मिळणारच. तर बरोबर तर भरपूर काम केलंय ना. आमची करिअरच एकत्र. आम्ही Career खूप एकदम. एकत्र दोघं कुठे कुठे जात आहे खूप. म्हणजे तेव्हा फोक डान्सचे खूप शोज होते. जेव्हा हा. मी किती खूप वर्ष झाली, बापरे किती वर्षापूर्वीचं बोलते मी. 26-27 तेव्हा- वर्षापूर्वी. नाही, तेव्हा तर त्याच्या माझं लग्न अगोदर. झालं. त्याच्या 28 अगोदर वर्षात म्हणजे. 27 वर्ष माझ्या लग्नाला झाली. त्याच्या आधी जेव्हा मी हा. 8वी 9वी 10वी 11वीत होते. म्हणजे हो. So तेव्हा ना असे खूप वेगवेगळे ग्रुप्स असायचे आणि त्या भरत ना ते 2-3 असे त्याचे टिपिकल आयटम्स होते, मिमिक्री आणि अच्छा, असे हा. काय काय. तर ते हा. त्याचे स्पेशल होते. आणि तेव्हा मी जोगवा करायचे. तो खूप फेमस होता. मी खूप फेमस होते सगळीकडे. मला खास असं आपण म्हणतो ना सुपारी यायची, हा. तशी मला आणि त्याला सुपारी यायची. त्याचे ते 2 आयटम्स आणि हे. तर मग आम्ही कुठे जायचो दोघं. हो. हा, आणि तो एकदम रिस्पॉन्सिबिलिटी घरी यायचा आणि घेऊन जायचा, मग घरी आणून सोडायचा. मग रात्र झाली आम्हाला कुठे नेलं की जेवायला नाही मिळायचं ना तेव्हा हा. असं. मग आम्ही घरी आल्यावर आई कुकर लावायची, मग आम्ही जेवायचो, मग तो घरी जायचा असं. हो. अजून खूप म्हणजे अजूनही आईचं नाव आलं तर त्याच्या डोळ्यात पाणी येतं. म्हणजे अच्छा. हा, म्हणजे आई जेव्हा गेली तेव्हा पहिला फोन मला भरतचा आला होता. दीपा की ना, मी काय बोलतो, आयशीचं काय, कशी आहे ती, असं. म्हणजे पहिला त्यांनी फोन केला. मग दादा, मग सुबोध. म्हणजे जे आपण म्हणतो ना असं की सुख दुःखात तुमच्या कोण आहेत जवळ. तर तू अशी माणसं जोडली, कलाकार जोडले असं म्हणता येणार नाही, माणसं जोडली या एवढ्या प्रवासामध्ये आणि जोडतेस. आणि अगदी म्हणजे अगदी विशेष खूपच. म्हणजे मी अगदी आवर्जून सांगेन, आमची मंजिरी म्हणजे सुबोधची बायको, ती त्या एवढ्या अधिकाराने समोरच्याला माझ्याबद्दल वाटेल ते असं बोलू शकते की का नाही तिला बोलवलात तुम्ही, का नाही तिचा इंटरव्ह्यू केलात तुम्ही, काय याला अर्थ नाही आहे, असं बरोबर नाही. मी हो मंजिरी, हो मंजिरी, नाही थांब, तू तर कधी बोलणारच नाही आहेस ताई, तू जरा गप्प राहा. म्हणजे इतक्या अधिकाराने ती सुबोधला पण प्रश्न करू शकते, ती कोणालाही हा प्रश्न करू शकते. सो मला असं वाटतं की कायच माझी पुण्याई आहे की म्हणजे इतकं प्रेमाने ती किंवा अजून पण माझी खूप जवळची लोक आहेत की जी अधिकाराने असं माझ्याबद्दल बोलू शकतात किंवा मला इतकं छान वाटतं. आणि म्हणून मी असं म्हणते ना की माझी जे आई बाबा किंवा माझं हे जे सासर माहेरचं कुटुंब आहे तेवढ्याच पॅरलल
माझी ही लोक आहेत, म्हणजे मी त्यांना कधीच दुखवू नाही शकणार आणि मी वाटेल ते करू शकते त्यांच्यासाठी. जी माझी लोक आहेत, ज्यांनी मला शून्यातनं आज उभं राहिलेलं पाहिलंय, तर त्यांच्यासाठी काहीही करू शकते मी. म्हणजे करिअर बिरिअर सब छोटी बात आहे त्यांच्यासाठी, काहीही करू शकते मी. म्हणजे इतकी गोड माणसं माझ्याबरोबर आहेत. तर दीपाली, आमच्या या इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार 2 जी दुसऱ्या सीझन साठी आलीस. आता तुझ्याकडे सांगण्यासारखं इतकं आहे, म्हणजे मला त्याची कल्पना होतीच, कारण तुझं मी काम पाहिलेलं आहे. म्हणजे बुगडी माझी सांडली ग सिनेमामध्ये तू मानसी मोगेकडनं डान्स करून घेतली आणि खूप मेहनत केली पण तिने, आणि तिने केले. हो. तर दीपाली, इट्स मज्जा या आमच्या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2 ह्यासाठी तू खास मुलाखतीसाठी आली. म्हणजे तुझ्याकडे सांगण्यासारखं भरपूर आहे, हे मी प्रत्यक्षातही पाहिलेलं आहे, पडद्यावर तर पाहत आलेलोच आहे. आता जसं आपण यूट्यूब चॅनलवर म्हणतो तिकडे पण कुठे कुठे ती रिळं काय 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 पाहत असतो. आणि तुझा जो अनुभव आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे ना, ह्या सगळ्या प्रवासामध्ये ग्लॅमर फील्डमध्ये वावरून सुद्धा तुला त्याचं ते ग्लॅमर लागलं नाही. म्हणजे जो मूळ चेहरा अशा अर्थाने जो खरेपणाचा चेहरा असतो, तो ह्या क्षेत्रामध्ये फार कमी जणांना जपायला जमतो. म्हणजे बरेच जण आहे ना, यशासोबत ग्लॅमरसोबत बदलताना आपण, म्हणजे मी तरी पाहिलेले आहे. आता असो, ती प्रत्येकाचा एक स्वभाव असतो, पण तू तशी त्या बाबतीत बदलली नाही आहे. हे सगळ्यात मोठं माझ्या मते वैशिष्ट्य आहे. आणि तुझ्या बोलण्यामध्ये आज जे तू मनसोक्त मनमनारपणे ज्या काही आठवणी सांगितल्या, अगदी शब्दांवर स्वारत खूप काही बोललीस, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2 यामध्ये पुढची सेलिब्रिटी कोण असणार आणि कोण आपल्याला अशा मनसोक्तपणे मनमोरादपणे गप्पा सांगणार, गोष्टी सांगणार, याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.